प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं जे अद्भुत कार्य जे या वचनाच्याद्वारे होत आहे ते परमेश्वराचं राज्य वाढण्यासाठी अधिक आणि अधिक हो. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तो नंबर लागला नाही, तुम्हाला जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथली काही माहिती हवी असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. त्याचप्रमाणे शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये येत्या 24 तारखेला 24 नोव्हेंबर रविवारी या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे होणार आहेत. तर ज्यांना बाप्तिस्मे घ्यायचे असतील त्यांच्यासाठी मी हा नंबर सांगत आहे. त्या ठिकाणामध्ये तुम्हाला बाप्तिस्मेचं शिक्षण दिलं जाईल. तो नंबर आहे 9850144151. या नंबरवर तुम्ही बाप्तिस्म्यासाठी कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या या चॅनलच्याद्वारे कार्य करत आहेत आणि अद्भुत साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. पास्टर गोपीनाथ चव्हाण मंद्रुप या ठिकाणामध्ये राहतात आणि ते नियमित या ठिकाणामध्ये चर्चमध्ये देखील येतात. आणि त्यांना मध्ये काही दिवसापूर्वी त्यांना खूप बरं नव्हतं आणि इतकी परिस्थिती त्यांची म्हणजे इतका त्रास त्यांना व्हायला लागला होता की त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं त्यावेळेस त्यांनी पास्टरांना फोन केला आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांना डिस्चार्ज मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर मंगला हिवाळे चेंबूर मुंबई या ठिकाणातून त्यांची साक्ष आहे की ज्यावेळेस 2 तारखेला मुंबईमध्ये पास्टरांची सभा झाली होती, त्या सभेमध्ये त्या ठिकाणामध्ये आल्या होत्या. त्यांच्या मुलीला त्या ठिकाणामध्ये ते घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलीला जॉबची खूप गरज होती आणि त्या ठिकाणामध्ये आल्यानंतर त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि त्यांनी साक्ष सांगितली की 2 तारखेच्या संध्याकाळच्या सभेमध्ये प्रार्थना करून घेतली आणि 4 तारखेला त्या बहिणीला लगेच इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि त्यांना जॉब देखील मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर माधुरी यांनी देखील पास्टरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या पतीचं ट्रान्सफर होणार होतं, पण त्यांना ते नको होतं कारण ते ट्रान्सफर झालं असतं तर त्यांच्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणामध्ये निर्माण होणार होत्या. त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना करा आणि त्यांचं ट्रान्सफर त्या ठिकाणामध्ये थांबावं. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये देखील कार्य केलं आणि त्या भावाची ट्रान्सफर थांबवली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक बहीण 7 सप्टेंबरपासून आजारी होती. खूप विकनेस तिला आला होता आणि एवढंच नाही तर घशाला देखील तिच्या त्या ठिकाणामध्ये इन्फेक्शन झालं होतं, खाता येत नव्हतं. खूप दिवसापासून ती बहीण त्या आजारामध्ये पडलेली होती आणि तिला कळत नव्हतं आपण काय करावं. पण परमेश्वराचं अद्भुत वचन यूट्यूब चॅनलच्याद्वारे त्या बहिणीपर्यंत पोचलं. परमेश्वराचं वचन त्या बहिणीने ऐकलं आणि तिने पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि इतके दिवसापासून बेडवर पडलेली ती बहीण जसं पास्टरांनी प्रार्थना केली परमेश्वराने अद्भुत आरोग्य त्या बहिणीला दिलं आणि पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. आता ती बेडवर नाही, पूर्ण आरोग्य तिला मिळालं आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. पुष्कळ चांगल्या गोष्टी प्रभू या दिवसामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. मागच्या आठवड्यामध्ये काही लोक या ठिकाणी चर्चसाठी आले होते. त्यामध्ये एक व्यक्ती खास साक्ष देऊन गेले. ते म्हटले या ठिकाणात माझा येण्याचा हेतू होता. गेली 52 वर्ष ख्रिस्ती परिवारामध्ये जन्म असल्या कारणानं ख्रिस्ताची ओळख होती, परंतु बायबल समजत नव्हतं. देवाच्या वचनाची ताकद, प्रभूचं वचन कसं वाचावं, कसं शिकावं, कशा पद्धतीनं देवाच्या वचनाच्या द्वारे त्याचं लागूकरण आम्ही आमच्या जीवनामध्ये करावं, असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये होते. मग त्यानंतर कोणीतरी त्यांना यूट्यूबचं वचन ऐकण्यासाठी सांगितलं की तुम्ही हे ऐका. 52 वर्ष
मला शास्त्र कधी समजलं नाही, परंतु जेव्हा यूट्यूबला तुमचं वचन ऐकलं तर मला एक प्रकारची गोडी लागली. मला असं वाटलं की नाही, हे देवाचं वचन हे ऐकलं पाहिजे. ऐकता ऐकता एवढी सवय लागली. ते म्हटलं मी एका कंपनीचा डायरेक्टर आहे आणि मग 1-1.5 तास ड्रायव्हिंग करत करत मला जायला लागतो. त्या संध्याकाळी येताना, सकाळी जाताना 52 वर्ष जे मला वचन समजलं नाही, परंतु ते वचन ऐकून ऐकून माझ्यामध्ये बदल झाला आणि असं वाटलं काही सवयी माझ्यामध्ये आहेत. आणि त्या सवयी लोक वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राला जातात आणि तिथं गेल्यावरती देवाला नवस करतात आणि ते सोडून देतात. मग मला असं वाटलं की माझ्या पण सवयी सुटल्या पाहिजेत. तर मी जर शिलो चर्चला गेलो तर तिथं माझ्या सगळ्या सवयी बदलून जातील. फार मोठ्या सवयी नाही पण सुटणार आहेत. आणि मग इथं ते आले आणि ते सांगितले तुमच्या चर्चला भेट देण्याचं कारण हे एक तीर्थक्षेत्र आहे की जिथं प्रभू माझ्या जीवनामध्ये बदल करणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा मनुष्य बदलायचं ठरवतो ना, त्या व्यक्तीचं परिवर्तन होण्यापासून त्याला कोणी अडवू शकत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला जर ठरवलं मी बदलणारच नाही, तर जगातला कोणताच व्यक्ती, इवन येशू पण त्याला बदलू शकत नाही बदलू शकत. म्हणून वधस्तंभाच्या बाजूला 2 चोर आहेत, पण एका चोराचं परिवर्तन झालं, पण दुसरा चोर त्याच्यासमोर मोठं चॅलेंज निर्माण करत आहे. तू देवाचा पुत्र असशील तर तुझी सुटका कर आणि माझी पण सुटका कर. म्हणजे बाजूला ख्रिस्त आहे, परंतु तरी सुद्धा त्याचं परिवर्तन होऊ शकलं नाही. परंतु जेव्हा आंतरिक भावना असते, नाही मला स्वर्गामध्ये जायचंय, तू राजादी करशील त्यास माझी आठवण कर. लक्षात घ्या, देवाच्या मंदिरामध्ये येण्याचं आमचं कारणच काय, तर आम्हाला स्वर्ग गाठायचा आहे, स्वर्गामध्ये पोचायचं आहे. आणि स्वर्गामध्ये पोचणं ही भावना ज्यावेळेस येते ना, त्यास देवाचं वचन जे आमच्या जीवनाशी बोलत असतं, कोणतंच उपदेश, कोणता संदेश, कोणतं वचन हे कोणा व्यक्तीविषयी नसतं, तर जगातल्या सगळ्या लोकांविषयी ते असतं. मग ते कोणाच्या जीवनात कसं काम करेल सांगता येत नाही. कशा पद्धतीनं आमच्या हृदयाचा ठाव घेईल, कशा पद्धतीनं आमचं मन तोडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कितीही पापी व्यक्ती असला तर या पापी व्यक्तीला आशा दाखवण्याचं काम देवाचं वचन करतं. मागच्या काही दिवसामध्ये मी साक्ष ऐकल्या, 12 वर्षापासून, आता मला माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये वाचलं 12 वर्षापासून दारू पिणारे लोक, आणि त्याच्या जवळजवळ मला 5 ते 6 साक्षी ज्या स्टेटसला होत्या, परंतु माझ्या लक्षात न जातात, अशी 5 ते 6 लोक जे व्यसनाधीन होते ते बदलून गेलेत. त्यांनी दारू सोडली 12 वर्षानं, कोणी 15 वर्षानं, कोणी 20 वर्षानंतर. आणि ते म्हटले पहिल्यांदा कोणीतरी पाप दाखवलं आणि ते पाप आम्हाला टोचलं आणि वाटलं बदलून जावं. लक्षात ठेवा, समय आहे तोपर्यंतच आम्हाला बदलण्याची संधी आहे. एकदा समय निघून गेला त्यानंतर कोणाला बदलाची संधी नाही, कोणालाच नाही प्रिया. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत प्रभू त्याचं वचन पाठवून आमची भेट घेतो ना आणि देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान करतो ना, तोपर्यंतच प्रभू आमची गय करणार आहे. आज माझा विषयच तो आहे. लग्नाची तयारी झाली खरी, पण आमंत्रित लायकीचे नव्हते. दाखलाय पवित्र शास्त्रामध्ये. लग्नाची तयारी झाली खरी, पण आमंत्रित लायकीचे नव्हते, नाही का. तर लग्नासंबंधाने म्हटलं की जा जगाला बोलून आणा आणि निमंत्रण लोकांना पाठवलं. परंतु ज्यांना निमंत्रण पाठवलं त्या लोकांनी सबबी सांगितल्या. आता वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 1 ते 14 वचन. मत्ते शुभवर्तमान 22 अध्याय 1 ते 14 वचन. लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होतं त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात. पुन्हा
ना त्याने दुसरे दास पाठविले दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की त्यास म्हटलं की आमंत्रितास असे सांगा, आमंत्रितात असे सांगा, पहा पहा मी जेवण तयार केले आहे, मी जेवण तयार केलं आहे, माझे बैल माझे बैल व पुष्ट पशु पुष्ट पशु कापले आहेत, कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. लग्नाच्या मेजवानीत चला. तरी तरी हे मनावर न घेता मनावर न घेता ते कोणी ते कोणी आपल्या शेताला, आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले कोणी व्यापाराला गेले, आणि बाकीच्यांनी बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून दासास धरून त्यांचा अपमान केला त्यांचा अपमान केला, व त्यास जीवे मारले. त्यास जीवे मारलं. तेव्हा तेव्हा राजाला राग आला राजाला राग आला, आणि त्याने आपले सैनिक पाठवून सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला घातक्यांचा नाश केला, व त्यांचे नगर जाळून टाकले. त्यांचं नगर जाळून टाकलं. मग तो आपल्या दासास म्हणाला, दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले बरे वाईट जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले जमवलं आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा बस का या सगळ्या वाचलेल्या दाखल्यामध्ये एक गोष्ट जी तुम्हाला आणि मला विचार करण्यासाठी भाग पाडती, आणि ती गोष्ट लग्नाचं निमंत्रण सगळ्याला होतं, पण बोलावलेलेच लायकीचे नव्हते. काय तिथं लिहिलेलं वाचावर ते वचन परत एकदा. लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. पण सगळ्याला निमंत्रण दिलं, पण आता तो राजा काय म्हणतो माहिती का, ज्यांना आमंत्रण दिलं तेच लायकीचे नव्हते. बरं आता हे आहेत कोण, हाही मोठा प्रश्न आहे. आणि जेव्हा हे वचन आमच्याशी बोलत असतं ना, त्यावेळेस आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत याचा विचार करण्यासाठी भाग पाडावा लागतो. लग्नाचं निमंत्रण सगळ्याला, मेजवानीचं निमंत्रण, आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, ज्या लोकांना लग्नाला बोलवलं त्या लोकांना राजानं निमंत्रण पत्रिका देऊन पाठवलं, सन्मान केला त्यांचा. असं साधारण प्रकारचं निमंत्रण नव्हतं, ते राजाच्या मुलाचं लग्न आहे. आता जर तुम्ही बघितलं ना, त्या अंबानीने पत्रिका छापली तर ती पत्रिका काहीतरी ₹1,00,000 का किती 3 लाखाची पत्रिका आपल्याला आली का? बरं, जे गेले त्याला 2-2 कोटीचं घड्याळ. आता अंबानीच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण एवढं भारी. माझा देव राजांचा राजा आहे आणि त्याचं निमंत्रण आम्हाला आहे. बरं का, लक्षात घ्या, त्याचं निमंत्रण आम्हाला आहे आणि त्याचं निमंत्रण तुम्हाला प्रत्येकाला मिळालं. परंतु आता प्रश्न असा आहे, एवढं भाग्याचं निमंत्रण आम्हाला मिळालं, परंतु आम्ही त्या निमंत्रणासाठी टाळाटाळ तर केली नाही ना. निमंत्रण सगळ्याला आहे, तर जा सगळ्याला सांगा. मग आता ही पात्रता कोणी घालवली? कोण लग्नाचं निमंत्रण ज्याने फेटाळलं आणि त्याच्या संबंधानं शेवटी असं म्हटलं, लायकीचे ज्यांना निमंत्रण पाठवलं ते लायकीचे नव्हते, तर त्यांनी दंड दिला. असलं लग्न पहिल्यांदा असेल की ज्या लग्नाचं निमंत्रण ते लग्नाला न आलेल्या लोकांना चोपलं. हो, लग्नाला न आलेल्या लोकांना चोपलं. असं नसते कुठलं जगातलं लग्न, कुठंच तुम्हाला सापडणार नाही. ते म्हणते आले तर आले, आम्ही त्याच्या लग्नाला जाणार नाही, त्यांनी नाही आले तर आम्ही नाही जाणार, इथपर्यंत लग्न मर्यादित असतं. पण या लग्नाचं वेगळं आहे सगळं. या लग्नाचं निमंत्रण जे फेटाळतात, जे नाकारतात, त्या लोकांना दंड आहे. का तर राजाचं निमंत्रण, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. अंबानीच्या मुलाच्या पत्रिकेची किंमत जर 3 लाख आहे, तो 3 लाख रुपये खर्च करतो, तर त्याला असं वाटतं ज्यांना निमंत्रण दिलं त्यांनी माझी किंमत केली पाहिजे. ज्या अर्थी तुम्हाला तेवढ्या किमतीनं त्याला बोलवलं. जगामध्ये असं लिहिलंय, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. म्हणजे केवढं मोठं जग आहे. त्या जगामध्ये देवाचं वचन तुमच्याकडे आलं, तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही त्याचं निमंत्रण फेटाळलं, तर त्याची किंमत चुकती केली. जसं अंबानीच्या मुलाच्या पत्रिकेची किंमत 3 लाख आहे,
या निमंत्रणाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती का? येशूनं सांडलेलं बहुमोल रक्त ही त्याची किंमत आहे. अहो, रक्तानं छापलेली पत्रिका आहे. तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी जी शाई वापरली ती येशूनं आपल्या रक्ताच्या द्वारे, त्याचं रक्त सांडलेले आणि रक्त मिश्रित अशा प्रकारची शाई आहे. ही त्याची किंमत आहे. आणि तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणामध्ये आणि निमंत्रण देतो. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायाच्या 9 वचनामध्ये काय लिहिले पहा बरं. प्रगटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याचं 9 वचन. तेव्हा तो म्हणाला, तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य म्हणजे आशीर्वादित. पुन्हा मी तुम्हाला अंबाडीच्याच लग्नाचं विशेष सांगतो बरं का. ज्यांना बोलवलं ना ते धन्य. का तर त्यांना 2-2 कोटीची घड्याळ मिळणार आहेत. त्यांना बोलवलं त्याला 2-2 कोटीची घड्याळ आहे. तसं बघा, आता येशू ख्रिस्ताच्या लग्नाचं निमंत्रण, कोकऱ्याचं लग्न निघाले. कोण आहे कोकरा? बप्तिस्मा करणारा म्हणतो, योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता तेव्हा हा कोकरा मरणासाठी आला. परंतु आता दुसऱ्यांदा हा कोकरा ढगावरती बसून येणार आहे. तो ढगावरती बसून नुसतं येणार नाही, तर त्याचं लग्न होणार आहे. आणि त्याचं लग्न कोणाबरोबर होणार आहे? तर त्याच्या वाग्दत्त मंडळी बरोबर त्याचं लग्न आहे. चर्च बरोबर. ख्रिस्ताची वधू आहे तुम्ही आणि मी, चर्च आहे. शिलो एक चर्च आहे. या चर्च बरोबर त्याचं लग्न आहे. आणि या चर्च बरोबर लग्न असताना निमंत्रण सगळ्याला दिलेलं आहे, प्रत्येक मेंबरला दिलेलं आहे. तुम्ही या लग्नाला, लग्नाचा सोहळा. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकं काय असणार आहे? आता नुसतं शिलो चर्च नसणार आहे बरं का. आता हे चर्च, शिलो चर्च, मग CNI चर्च, पहिली मंडळी, दुसरी मंडळी, मग मेथडिस्ट असतील. आम्ही म्हणतो आम्ही आमचं चर्च. आता ते चर्च विचार करू नका. युनिव्हर्सल चर्च, जागतिक चर्च, जगातले सगळे लोक एकत्र होणार आहेत. मग शिलो मधले काय असतील, मग पहिल्या ख्रिस्ती मंडळी मधले काय असतील, मग मेथडिस्ट मधले काय असतील, मग एपिफनी मधले काय असतील. याचा अर्थ शिलो चर्च मधले पण सगळे नसणार आहे. याचा अर्थ CNI मधले पण सगळे नसणार आहे. याचा अर्थ मेथडिस्ट मधले पण सगळे नसणार आहे. कोणाला त्या ठिकाणी कोण नाकारलं जाणार आहे? कोणाचा स्वीकार होणार नाही? कोण निमंत्रण दिल्यावर ते लायकीचे नव्हते सिद्ध होणार आहेत? आम्हाला ते कळणार आहे देवाच्या वचनामध्ये. आणि त्या पद्धतीने आम्हाला स्वतःमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. लक्षात ठेवा, आम्ही या पृथ्वी तलावरती यासाठी आहोत की आमच्यामध्ये रोज दुरुस्ती व्हावी. चर्च हे दुरुस्तीचे केंद्र आहे. देवाच्या मंदिरात आम्ही येतो, आराधना करून नुसतं घरी जात नाही. आराधना कशासाठी माहिती का? परमेश्वराच्या आत्म्याचं काम व्हावं, देवाचं वचन आमच्या हृदयाशी बोलावं. आराधना केल्यानंतर देव उतरून येतो. आता देव उतरून आल्यानंतर देव दासाच्या मुखातनं बोलवतो. तुम्हाला समजेल टप्प्याटप्प्यानं. परमेश्वरानं आपले दास तिथं पाठवले. पहिला जो मुद्दा आहे त्याच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. किंवा आराधना केली जाते, त्या आराधनेमध्ये देव येतो आणि देवाला वाटतं मी आता माझ्या लोकांशी बोलावं. मग बोलण्याचं माध्यम काय? देव असं तसं बोलणार नाही, दासांच्या मुखातनं बोलणार आहे. मग ते वचन कशासाठी? ते वचन जरी तुम्हाला टोचणी लागत असेल, जरी तुमचं हृदय तुटलं जात असेल, जरी तुमच्यातले दोष दाखवले जात असतील, याचा अर्थ ते दोष तुमच्यातनं निघून जावेत याच्यासाठी देवाचं वचन आहे. देवाच्या वचनाची ताकद काय? दोष दाखवणं आणि सुधारणूक करण्यासाठी. देवाचं वचन काही तुम्हाला बरं वाटण्यासाठी नाही, तुमच्यातल्या चुका दिसल्या पाहिजेत, उणिवा दिसल्या पाहिजेत आणि त्या उणिवा तुमच्यातनं निघून गेल्या पाहिजे. असं नसतं की देवाचं वचन कोणीतरी देवाचा दास ठरवून बोलतो आणि मग आम्ही म्हणतो नाही ते वचन आम्हाला टोचलं. अहो, ते टोचण्यासाठीच असतं. जर वचन टोचलं नाही, जर वचनानं तुमचे दोष दाखवलेच नाही, याचा अर्थ देवानं काम केलं नाही. जेव्हा जेव्हा देव उतरून आला ना, तेव्हा तेव्हा देव काहीतरी गोष्टी त्यांच्याशी बोललेल्या. त्याने आदामाला भेटण्यासाठी, आदामा तू कुठे आहेस? प्रभू मी नग्न आहे. म्हणजे देव बोलल्यावर त्याला त्याची नग्नता दिसली का नाही? जर देव बोललाच नसता तर नग्नता दिसली नसती. अजून मी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. मग सगळ्या शिष्यांना दर्शन देत असताना पेत्र नाव घेऊन निघाला आणि नाव घेऊन निघाल्यानंतर आम्ही पाहतो की पेत्र त्यानं जाळं टाकलं आणि तेवढ्यात येशू तिथं आला आणि त्याने विचारलं काय तुमच्याकडं खाण्यासाठी भाकर आहे का? तो म्हटलं नाही. आणि मग येशू त्याला प्रगट झाल्यावर त्याला कळलं की हा येशू आहे. तर त्यांनी काय केलं? आपल्या डोक्याला अंगरखा काढून डोक्याला गुंडाळलेला होता, परत काढला आणि कमरेला गुंडाळला. म्हणजे येशू नसताना तो नग्न होता, पण येशूनं त्याची नग्नता त्याला दाखवली. मग पेत्र पाण्यामध्ये उतरला, पाण्यात त्याने उडी मारली. का? नग्नता आहे. येशू समोर कसं काय नग्न थांबणार आहे?
म्हणजे जेव्हा येशू येतो त्यास आमच्या चुका, आमच्या उणिवा, आमच्यातली नग्नता दाखवण्याचं काम करतो. म्हणून लक्षात घ्या, देवाचं वचन हे आमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी आहे. परमेश्वर त्या ठिकाणामध्ये म्हटलं, ज्याला निमंत्रण मिळालं ते धन्य. आज सकाळी तुम्हाला लग्नाचं निमंत्रण आहे, तुम्ही धन्य आहात. आज सकाळी लग्नाचं निमंत्रण तुम्हाला आहे, तुम्ही धन्य आहात. जे जे आज देवाचं वचन ऐकतील ते सगळे निमंत्रित आहेत, पण लायकीचे निमंत्रित बनणं गरजेचं आहे. निमंत्रण सगळ्याला आहे, पण लायकीचे निमंत्रित बनलं पाहिजे. कोण लायकीचे निमंत्रित आहे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाचं निमंत्रण, वाचा बरं परत वचन. तेव्हा तो म्हणाला, हा. हे लिही की हा कोकऱ्याच्या हा. लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले बोलावलेले ते धन्य. ते धन्य. तो मला असेही म्हणाला, असंही म्हणाला. ही देवाची सत्यवचने आहेत. काय म्हटलं हो? ही देवाची कोणती? ज्याला देवाचे लग्न, लग्नाचं कोकऱ्याच्या, काय कोणतं वचन सत्य आहे? कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. हा. आणि ही ते मला असेही म्हणाला, असेही म्हणाले, ही देवाची वचने, ही देवाची वचन, ही देवाची सत्यवचने आहेत. ही देवाची कशी वचने? सत्यवचने. ज्याला निमंत्रण बोलवलं ते धन्य, हे देवाचं सत्य वचन आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जरी बोलावलेले आले नाही तर रिप्लेसमेंट पक्की आहे. येते का लक्षात तुम्हाला? बोलावले आले नाही, जागा तर त्याला भरायची. आता त्याने एवढी सगळी मेजवानी केली, त्यानं भरपूर पक्वान्न तयार केले. मला वाटतं तिथं तुम्ही वाचा, म्हणजे आता आपण जे वाचलं मग त्याचं शुभवर्तमान काय काय केलं निमंत्रणा संबंधानं 4 आणि 5 वचन 22 अध्याय 4 आणि 5. पुन्हा त्याने हा. दुसरे दास पाठवले हा. व त्यास म्हटले की हा. आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. जेवण तयार केलं आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत. आता त्यानं सगळी तयारी करून ठेवली, बैल कापलं, पुष्ट पशु कापले, मग तू वाया कशाला घालवणार आहे? प्रश्न तोच आहे. निमंत्रण तर दिलंय, निमंत्रितांना त्यानं निरोप पाठवला, पत्रिका त्यांच्याकडे गेल्या, आणि त्यानं हे नाही लक्षात घेतलं की निमंत्रित येतील का नाही. त्याला माहितीये, जर मी बोलवलं नाही आले तर रिप्लेसमेंट नक्की होणार आहे. रिप्लेसमेंट नक्की होणार आहे. कान देऊ नाही का? जर तुम्हाला निमंत्रण आहे पण निमंत्रणाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. पुन्हा मी तुम्हाला या गोष्टीवरती, ज्याला हे निमंत्रण मिळालं तो धन्य म्हटलेलं आहे, आशीर्वादित म्हटलेलं आहे. या जगामध्ये एवढे लोक आहेत, परंतु त्या लोकांना निमंत्रण नाही. आज सकाळी या पृथ्वी तलावरती कितीतरी लोक बिझनेसमॅन आहेत, मोठे व्यापारी आहेत, काम करणारे लोक आहेत, मोठ्या हुद्द्याचे लोक आहेत, देशाचे आणि मोठ्या मोठ्या पदावरती आणि भूषवलेले लोक आहेत, परंतु या लोकांना निमंत्रण दिलं नाही. पण ते आज सकाळी ते निमंत्रण तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं आहे. आम्ही धन्य आहोत. परंतु लक्षात ठेवा, लायकीचं निमंत्रक आम्हाला बनवायचं आहे. प्रभूनं जसं सांगितलं, निमंत्रण पाठवणारा व्यक्ती आणि त्या पाठवणाऱ्या व्यक्ती. आता निमंत्रण ज्या लोकांनी नाकारलं किंवा जे लोक लायकीचे नव्हते, त्याचा पहिला मुद्दा आम्ही पाहणार आहोत. मग त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 1 पासून 3 पर्यंतची वचन वाचा. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात. आता निमंत्रण कोणाला मिळालं? ज्यांच्याकडे देवाचं वचन देणारे दास आहे त्यांना निमंत्रण. लक्षात येते का तुम्हाला? आज सकाळी देवाचं वचन सांगण्यासाठी ज्या जागेवरती मी उभा आहे, वाचता का ते वचन? म्हणजे तुम्हाला समजेल परत एकदा. हा, दास पाठवले तेव्हा आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले. म्हणजे आज सकाळी प्रत्येक चर्च मध्ये या मेजवानीचं निमंत्रण देणारे दास
परमेश्वराच्या वचनाची घोषणा करणारे सेवकगण हे तुमच्यासाठी लग्नाचं निमंत्रण आहे. आज सकाळी तुम्हाला निमंत्रण आहे. कसं? देवाचं वचन सांगणारे लोक आहेत. जर देवाचं वचन तुमच्याकडे आलंच नसतं तर तुम्हाला निमंत्रणच कळालं नसतं. कोकऱ्याचं लग्नही तुम्हाला माहित नसतं. कोण कोकरा आहे, कसलं लग्न आहे, कशा पद्धतीनं विवाह होणार आहे, त्या विवाहाला आम्हाला कसं जायचं आहे. म्हणून असं लिहिलं शास्त्रामध्ये, त्या विवाह संबंधानं तो म्हटला हा दाखला, येशू ख्रिस्त या शिष्यांशी दाखल्याच्या रूपानं बोलत आहे. दाखल्यातलं रहस्य तो सांगत आहे. तो म्हणतो जगाला गुप्त परंतु तुम्हाला सिक्रेट सांगत आहे. म्हणून तो म्हटला बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडक्यात. आज सकाळी जर त्या थोडक्या लोकांमध्ये तुमची गणना व्हायला पाहिजे तर देवाचे प्रिय लोक, जे देवाचं वचन तुमच्याकडे दासाच्या रूपानं येतंय, या वचनाचं महत्व अधोरेखित करून ठेवा. देवाचं वचन आमच्याकडे येत असताना हे तयारीसाठी आहे. आमच्या मनाची तयारी व्हावी, आमचं अंतःकरण नीट व्हावं, आमच्या मनातल्या गुप्त गोष्टी बाहेर जाव्या, आमचं जीवन शुद्ध व्हावं, आमचं जीवन पवित्र व्हावं. देवाचं वचन यासाठी असतं की आम्ही तयारी करावी. म्हणून तर मी पाहतो की ज्या मला वाटतं 2 पेत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये तुम्हाला या गोष्टी समजेल. 2 पेत्र 2रा अध्याय 4 आणि 5 वचन पहा. याही ठिकाणामध्ये 120 वर्ष नोहानं निमंत्रण दिलं आणि कशा पद्धतीने लोकांना दुर्लक्ष केलं. वाचूया. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही. देवदूतांनी पाप केलं, त्यांची देवानं गय केली नाही. तर तर त्यास नरकात टाकले नरकात टाकलं आणि न्यायनिवाड्याकरिता न्यायनिवाड्याकरिता राखून राखून अंधकारमय खाड्यात ठेवले. अंधकारमय खाड्यामध्ये ठेवलं. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही. तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा यांचे 7 जणांसह रक्षण केलं. पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यानं विध्वंसाची शिक्षा केली. 3 गोष्टी या ठिकाणात सांगितल्या. आता निमंत्रण संबंधानं बोलत आहे. हा बर का, निमंत्रण देणारा नोहा, या नोहाला 120 वर्ष देवानं लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी भाग पाडलं. आज आपली मंडळी गेली 30 वर्ष देवाचं वचन ऐकत आहे. 30 वर्ष बर का, 1-2 वर्ष नाही. किती वर्ष? 30 वर्ष तुम्हाला निमंत्रण आहे. 30 वर्ष. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? 120 वर्ष नोहानं शुभवर्तमान सांगितलं आणि किती लोक आत गेले? 7. नोहा धरून किती गेले? 7. 8. नोहासह 7 म्हणजे नोहा धरून 8 लोक. 120 वर्षाचं शुभवर्तमान आणि 120 वर्षामध्ये 8 लोक तारवामध्ये. काय तुम्हाला सांगतो ते ऐका. आमंत्रित लायकीचे नव्हते हे मी तुम्हाला सांगत आहे. नोहानं 120 वर्ष त्या ठिकाणामध्ये देवाचं वचन गाजवलं. जितकं तुम्ही देवाचं वचन ऐकता तितकं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, तयार व्हावं लागतं. देवाचं वचन यासाठी की तुमचं प्रिपरेशन, तुमची तयारी, तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातल्या कमतरता, प्रभूला काय आवडतं, प्रभूला काय आवडत नाही, या सगळ्या गोष्टीची पात्रता तुमच्यामध्ये यावी. नोहा तारू बांधत होता. नोहाच्या बरोबर लोक तारू बांधत होते. नोहा सुवर्तमान सांगत होता आणि लोक तारू बांधत होते. नीट ऐका काय बोलतो ते, कान देऊ नाही का. निमंत्रित लायकीचे नव्हते. कोण लायकीचे नाहीत? ज्यांनी तारू बांधलं ते लायकीचे नव्हते, परंतु ज्यांनी तारू बांधण्यासाठी मेहनत घेतली नाही, ते साप, ते विंचू, तो हत्ती, ते माकड, ते सर्व प्रकारचे पशु पक्षी प्राणी ते तारवामध्ये गेले ज्यांनी तारू बांधलं नव्हतं. नीट ऐका बरं का, कारण एक वचन तुम्हाला समजेल. मला वाटते मत्त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 8 आणि 10 वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके, काय हो, बरे वाईट, काय शब्द वापरला? बरे वाईट. आता बघा,
तारू बांधणारे सगळे बरे होते, आत गेले कोण? साप चांगला आहे का? विंचू चांगला आहे का? मग सापही गेला, विंचूही गेला. ज्या अर्थी हे सगळं वाचलं, सगळ्याच्या 2-2 जोड्या घ्या म्हटलं. साप गेला, विंचू गेला, वाघ गेला, सिंह गेला, हत्ती गेला, घोडा गेला, हे गेले, पण ज्यांनी तारू बांधलं ते गेले नाही का? बायबल सांगतं, तो म्हणतो बरे वाईट सगळे आतमध्ये येऊ द्या. लक्षात ठेवा, तुमचं चांगुल पण तुम्हाला तारवामध्ये नेणार नाही, तुमचं चांगुल पण तुम्हाला लग्नाला नेणार नाही. तुमची तयारी आणि तुमचं निमंत्रण स्वीकारणं हे तुम्हाला लग्नासाठी लायक बनवणार आहात. मग कोण लायकीचे? देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रभूचं वचन आज सकाळी बोललं जात आहे. गेली 30 वर्ष तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. नोहा 120 वर्ष शुभवर्तमान सांगत होता. 120 वर्ष या लोकांनी देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं. 120 वर्ष या लोकांनी तारू बांधायला मदत केली. कान देऊ नये का? आपल्या मनाची फसगत होऊ देऊ नका. आपले विचार नीट करा. कोकऱ्याच्या लग्नाचं निमंत्रण सगळ्याला आहे, परंतु निमंत्रणासाठी लायक बनण्यासाठी देवाचं वचन जसं आहे तसं स्वीकारणं फार गरजेचं आहे. जर देवाचं वचन स्वीकारत असताना आपल्या मनाचा कठीणपणा तुम्ही कराल. इपिस्कराचं पत्र 4 अध्याय 18 वचनामध्ये त्या ठिकाणी दिले, वाचा. इपिस्कराचं पत्र 4 अध्याय 18 वचन. त्याची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्याच्या अंतकरणातील कठीणपणामुळं त्याच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखी झालेले आहेत. आता लक्षात ठेवा, काय म्हटलं त्यानं? निमंत्रणासाठी कोण पाठवले? दास. बघा, लायकीचे कोण नाही, मी ते तुम्हाला सांगत आहे. माझा पहिला मुद्दा काय? निमंत्रणासाठी लायक कोण नव्हते? लग्नाचं निमंत्रण सगळ्याला गेलं, पण लग्नाच्या निमंत्रणासाठी लायक कोण नव्हते? त्यानं त्याचे दास पाठवले. आता दास पाठवले म्हणजे काय? दासाला देवाचं वचन पाठवलं, पण देवाचं वचन काही लोकांना समजलंच नाही. काही लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार करण्याचं ठरवलंच नाही. का देवाचं वचन स्वीकारत नाही? त्याचं कारण म्हटलेलं आहे त्यांच्या मनाचा कठीणपणा. कधी कधी देवाचं वचन आमच्या मनामध्ये काम करत नाही. याचं कारण, आम्ही जर कठीण बनलो तर कसं स्वीकारणार आहे? सैतान काय करतो माहिती का? पहिल्यांदा तो म्हणतो या युगाच्या दैवतांनी त्यांची मनं आंधळी करून टाकली. सैतानाचं काम, तो काही तुम्हाला आजारी पाडण्याचं काम नाही करणार. तो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्याचं काम नाही करणार. त्याचं सगळ्यात मोठं काम कोणतं माहिती का? विश्वासणाऱ्या लोकांची मनं कठीण करणं. प्रतिसाद नाही दिला पाहिजे वचनाला, बदल नाही त्यांनी केला पाहिजे. आणि बदलासाठी देवाचं वचन तुमच्याकडे येतं, पण ते देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना कधी कधी मन आंधळं बनतं. असं लिहिलंय तिथं, वाचा बरं परत वचन. ते त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन. काय होतं माहिती का? बुद्धी अंधकारमय होती म्हणजे देवाच्या वचनाची समजच आमच्यातनं निघून जाते. कोण लायकीचं नाही? निमंत्रित लायकीचे नव्हते. कसे काय? परमेश्वराचं वचन आलं, पण ते वचन आमच्याशी बोलत असताना आमची बुद्धी वचनाशी वाद करत असती. ऐका बरं का, देवाचं वचन येतं, पण आमची बुद्धी देवाच्या वचनाशी वाद करत असते. ते कधी पण तुमच्या लक्षात पण येत नाही. कधी कधी एखादा प्रीचर बोलताना आम्ही म्हणतो नाही, तो सांगतो खरं, पण तो पाळतो का? बुद्धी आहे बरं का ती, आणि ती बुद्धी वाद घालते. तो नाही, ते सांगतात पण ते पाळत नाही. लक्षात ठेवा, हे सांगणं पाळणं हे तुमचा प्रश्न आहे. तुमच्या बुद्धीनं वाद करता कामा नये. देवा, आता बघा, तारू बांधताना त्या ठिकाणामध्ये नोहा सांगतो जलप्रलय येणार आहे. आता त्यांनी त्याच्या परिवारानं धार्मिकता टिकवून ठेवली, पण ज्या लोकांनी जलप्रलयाचं वचन ऐकलं त्यांची बुद्धी काय म्हणती? अजूनपर्यंत जलप्रलय आला नाही, कुणी पाहिला पाऊस? कोण म्हटलं अशा पद्धतीने घडणारे? अजून जगाच्या इतिहासात घडलं नाही. आणि विचार करा, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष. आता विचार करा, लोक नोहाला हसत असतील. ऐका बरं का मी काय बोलतो. आता लोक नोहाला हसत असतील. अरे गेले 100 वर्ष हा व्यक्ती सांगतो जलप्रलय येणार आहे, हा 100 वर्ष सांगतो मोठा पाऊस येणार आहे, अजून पाऊस पण दिसेना, आणि हा फुकट पैसा खर्च करायला लागला, हा फुकट तारू बांधायला लागलेला. त्यांच्या बुद्धीनं आता वाद करायला सुरुवात केली. आणि
नोहा आणि नोहाचा परिवार त्यांच्या बुद्धीनं वाद केलं नाही. माझ्या बापाला देवानं जे दाखवलं ते देव करण्यासाठी समर्थ आहे आणि माझा परिवार तारवामध्ये गेला पाहिजे. त्यांनी आपली मनं कठीण होऊ दिली नाही. देवाचे प्रिय लोको, आज मंडळी 30 वर्षाची झाली असेल, परंतु आता काहींची अंतःकरणं निमंत्रण स्वीकारणारी अंतःकरणं नसतील आणि तुम्ही म्हणाल एवढ्या वर्षानंतर अजून पण प्रभूचं मोठं काम आम्ही पाहिलं नाही आणि कदाचित बुद्धी तुम्हाला आत्मिक जीवनाच्या पलीकडच्या गोष्टी पाहू देणार नाही. परंतु आज सकाळी निमंत्रित लायकीचे नव्हते. जर तुम्ही देवाच्या वचनाचा स्वीकार करणारे लोक नसाल, तुमच्यामध्ये जर देवाचं वचन बदल करत नसेल, तर लक्षात ठेवा तुम्ही देवाच्या वचनासाठी आपली अंतःकरणं कठीण केली. परमेश्वर सांगतो निमंत्रित लायकीचे नव्हते. आले देवाचं वचन, त्याने तुम्हाला बदल करण्यासाठी भाग पाडलं, पण तरी सुद्धा तुमच्या बुद्धीनं कुठेतरी वाद केलेला आहे. तुमची बुद्धी स्वीकारायला तयार नाही. ऐका बरं का, मंडळी रोज स्वतःमध्ये बदल करणारी मंडळी असली पाहिजे. मग मंडळी निमंत्रित, बरं का, लायकीची निमंत्रित. रोज बदल व्हायला पाहिजे. जर रोजच्या परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये बदल नसेल तर निमंत्रित लायकीचे नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून लक्षात ठेवा, 120 वर्ष नोहाने उपदेश केला, पण जगानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. चर्च, जेवढे उपदेश तुम्ही ऐकता त्या एकाही उपदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमच्यासाठी निमंत्रण आहे. हे तुमच्यासाठी निमंत्रण आहे. प्रत्येक संदेश हा तुमच्या जीवनाला बरं करण्यासाठी आहे. हे प्रभूचं निमंत्रण आहे. लक्षात घ्या, हा संदेश कोणत्याही व्यक्तीवरती व्यक्तिगत टीका करण्यासाठी नसतो, तर प्रत्येक संदेश व्यक्तिगतरित्या प्रत्येकाची दुरुस्ती करण्यासाठी असतो. हे समजलं पाहिजे. तत्व, हा सिद्धांत समजला पाहिजे. प्रॉब्लेम काय जगामध्ये, मंडळांमध्ये आज सगळ्यात मोठी समस्या काय, ते म्हणतात की आमचे पालक, मी जातो बऱ्याच ठिकाणी, ते सांगतात नाही आमचे पालक तुमच्यासारखा उपदेश करत नाही. कसं काय? त्यांचं पण बायबल तेच आहे जे माझ्याकडे आहे आणि माझंही बायबल तेच आहे जे बायबल सोसायटीने छापलेलं आहे. मग तेही संदेश तोच सांगतात, मीही संदेश तोच सांगतो, पण होतं काय माहिती का, ते लग्नाचं निमंत्रण नाकारतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही. देवाच्या दासाला, मला वाटतं ते वचन परत वाचा, मग त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय आणि 1 पासून 3 पर्यंत वचन. येशू पुन्हा त्यांच्याशी हा, दाखले देऊन बोलू लागला, हा. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. राजासारखं आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस हा, ज्यांना आमंत्रण दिले होते, आमंत्रण दिलं होतं, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. हा, पुन्हा त्यानं दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. पहिल्यांदा त्यानं दास पाठवले आणि त्यांना निमंत्रण दिलं, पण आमंत्रित काय शब्द वापरला, परंतु ते येईनात. म्हणजे काय हो, देवाचं वचन पाठवलं पण ते दुरुस्ती करून घ्यायना. आता देवाच्या दासाला पाठवलं म्हणजे दास येतो म्हणजे काय, तो तुमच्या घरी नुसता जेवायला येतो का? नाही. देवाच्या दासानं देवाचं वचनच सांगितलं पाहिजे, दुसरं काही नाही त्यांनी सांगता कामा नये. देवाचं वचन सांगण्यासाठी दासाला उभं केलेलं आहे. त्यानं निमंत्रण द्यायला पाहिजे लोकांना. कसं निमंत्रण द्यायचं, निमंत्रणाची पद्धत आहे. तो म्हटलं चला निमंत्रण, त्याला या. आता मी त्या दाखल्यामध्ये त्याचे 2 भाग तुम्ही पाहता की ज्याच्यात त्याचा उल्लेख नाही. ज्यांना बोलवलं आणि त्या आले नाहीत, पण रस्त्यावरचे सगळे बोलवले, बरे वाईट, भिकारी, लंगडे, लुळे, पांगळे, सगळ्यांना बोलवलं. आता बोलवल्यानंतर त्या दासानं काय सांगितलं, नुसतं बोलू नका, येताना त्या सगळ्यांचे कपडे बदलून आतमध्ये घेऊन या. तसलेच घाणेरडे कपडे घालून आतमध्ये यायचं नाही. आता त्याच्यामध्ये सुद्धा काय एका शहाण्यानं काय केलं की तो म्हटला नाही त्यांचे कपडे मी घेणार नाही, मी माझेच कपडे घालून आत येईल. आता दासाला काय त्याने सांगितलं, सगळ्याचे कपडे बदलून आत सोडायचंय. परंतु एका दासानं काय केलं, एकाला तसंच सोडलं आतमध्ये. आता शेवटी तो राजा आहे, राजा त्याचं स्टँडर्ड पाहणार. अंबानींनी जसं स्टँडर्ड पाहिलं, त्याने लोकांकडे बक्षिसं घेण्याच्या ऐवजी त्यानंच बक्षिसं देऊन टाकली.
त्याला माहिती काय आहेर देणार आहे देऊन देऊन. आता मला जर अंबानीने बोलवलं असतं तर जास्तीत जास्त 11,000 रुपयाचं पाकिट दिलं असतं मी, नाही का, याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकलो असतो. असं काय मी कोट्यावधी तर देऊ शकलो नसतो. आणि ते कोट आणायचे तरी कुठनं, लागत्याने मला बोलवलं तर. परवा मीटिंगला गेल्यावरती बोलता बोलता त्या प्रिचरनं सांगितलं आणि मग सगळ्यांचाच गोंधळ उडाला. म्हटलं की तेलोरे पास्टर पूर्वी सेवा करतोय, रडायला लागले सांगता सांगता. त्यांच्याकडे पैसे नव्हते, मग 2 रुपये 3 रुपये 20 रुपये असे त्यांच्याकडे पैसे होते, घालायला त्यांना कपडे नव्हते. पण आत्ता मी त्यांच्याकडे पाहिलं जवळजवळ 20 कोट आहेत. आणि ते ऐकलं आपल्या पोरांनी, ते घाबरले. पास्टर तुमचे, अरे बाबा सूटला कोट म्हटलं. त्याने 20 कोट सांगितले. अरे ते कोट म्हणजे सूट, आपण 20 घेऊन आलो ना, त्याने वर घेऊन गेला, त्याने ते कोट बघितले. आम्ही ऐकण्यात काय म्हटलं, 20 कोट. प्रॉब्लेम हाच आहे, आम्ही आमची कुवत कुठपर्यंत, 20 कोटापर्यंत आहे, कोटीपर्यंत नाही. आमची 20 कोट आहे. सांगण्याचं येतात मला त्यानं लाख निमंत्रण दिलं, मी बक्षीस किती देणार आहे. पण त्याला त्याचं स्टँडर्ड मेंटेन करावं लागणार आहे. कुणाला, अंबानीला. मग अंबानी काय करतो, त्याच्या स्टँडर्डचे लोक बोलवतो. आता राजाने पण लोकांना लग्नाला बोलवलं, त्याला स्टँडर्ड मेंटेन करावं लागणार ना. अंबानीने जसं 2 कोटीचं घड्याळ दिलं, आता या राजानं पण काय म्हटलं, माझ्या मुलाचं आहे. रस्त्यावरचे लंगडे भिकारी लुळे असले, पण आतमध्ये आल्यावर ते भिकारी नाही दिसायला पाहिजे ना. आतमध्ये आल्यावर राजाचे निमंत्रित असले पाहिजे. मग तो काय म्हटला, या लोकांना आपल्याकडचे कपडे द्यायचे भारी, पण एक भिकारी फुगीर. भिकाऱ्यांमध्ये पण फुगीरपणा असतो नाही का. ते भिकारी काय म्हटलं, नाही लग्नाला त्यांनी मला बोलवलं ना, मी माझ्या पद्धतीने लग्नाला येणार. आणि हा फुगीर त्याचे फाटके तुटके कपडे घालून येऊन अगदी चांगले कपडे घातलेल्या शेजारी माणसाच्या बसला. आता राजा लग्नामध्ये फिरायला. दासाचं काय, मी दास काय म्हटलं, त्यानं आपले दास पाठवले. मग दासाचं काम काय, सगळ्याला कपडे द्यायचे. काम कुणाचं आहे, दासाचं. पण या दासानं काय केलं, तो म्हटला ठीक आहे ना, राजानं सांग. आता याच्या लक्षातच आलं नाही. तो म्हटला ना, बरे वाईट सगळे आतमध्ये घेऊन या, सगळे आतमध्ये घेऊन या. मग त्याने म्हटलं जाऊ द्या ना, राजानं सांगितलं, राजान तो बघून घेईल. आणि त्यानं काय केलं, याला म्हटलं ठीक आहे, तुझे कपडे घालून ये. सांगितलं आधी कपडे तुला बदलावे लागतील. हा आपल्या मनानं. तो म्हटलं ठीक आहे, आता राजाचं तुझं, राजान तू बघून घे. आता तो आतमध्ये आला. आता राजानं बघितलं, बिना कपड्याचा आत आला. राजा काय म्हटलं, लग्नाचा पोशाख न आत घालता, तू लग्नाचा पोशाख न घालता आत येथे कसा शिरला, आत शिरलाच कसा. म्हणून लक्षात ठेवा, निमंत्रित चुकून आतमध्ये घुसला आपल्या कपड्यानं, राजा त्याला काय नुसतं गच्चीला धरून बाहेर काढणार नाही. काय म्हटलं, याला उचला आणि अंधारात टाका. अंधारात टाका. लक्षात ठेवा, राजा निमंत्रित लोकांना लायक बनवतो. कसं, देवाचं वचन दास सांगतो आणि निमंत्रित लायक बनतात. आमेन. वस्त्र तर पाहिजे का नाही. तुमच्या अवस्थेमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत निमंत्रणाचं, लग्नाचं निमंत्रण घेऊन. व्यसन असेल, पाप असेल, अशुद्ध जीवन असेल, ही वस्त्र आहेत आमची. तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, तुमची धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी. तुम्ही तुमच्या धार्मिकतेनं नाही लग्नाला जाऊ शकत. तुमची स्वतःची धार्मिकता नाही. लक्षात ठेवा, आम्ही आमच्या धार्मिकतेला महत्व देत आहोत. आमची एक धार्मिकता आहे. तुम्ही तुमची धार्मिकता घेऊन लग्नाला जाऊ शकत नाही. तुम्हाला देवाच्या वचनानुसार धार्मिक बनावं लागणार आहे. माझी स्वतःची एक धार्मिकता आहे. मी प्रीचिंग करताना मी काय म्हणणार आहे, मी प्रीचर आहे, पण माझी प्रीचिंग ही माझी धार्मिकता नाही आहे. मी प्रीचिंग करतो, मी देवाचं वचन सांगतो, माझ्याकडे शास्त्रातलं ज्ञान आहे, हे माझी धार्मिकता. या धार्मिकतेने मला स्वर्ग मिळणार नाही. म्हणून म्हटलं, मी तुझ्या नावानं संदेश दिला, भूते काढली, रोगी बरे केले, तर मी तुला, म्हणजे आता माझी धार्मिकता, प्रीचिंग माझी धार्मिकता आहे. पण तो म्हणतो नाही तुला ओळखत मी धार्मिकतेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तू किती स्वतःला प्रिपेअर केलं. तुझं, माझं वचन तुझ्याकडे आलं, तुझ्या आणि तुझं ते वचन तू स्वीकारलं नाही आणि स्वतःमध्ये बदल केला नाही. पुन्हा ऐका, लायकीचे निमंत्रित बना. परमेश्वराच्या वचनासमोर नम्रता स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. अहमपणा काढून टाका, नम्रता येऊ द्या. देवाच्या वचनाचं परिवर्तन आमच्यामध्ये होणं गरजेचं आहे. परिवर्तन नाही, चर्चमध्ये असाल पण स्वर्गामध्ये नसणार आहे. चर्चमध्ये असाल, 100% चर्चमध्ये असाल, चर्चमधलं तुम्हाला कोणी काढू शकत नाही. पण स्वर्ग जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे
तिथं हा लग्नाचा पोशाख न घालता गेलेला व्यक्ती याला राजानं बाहेर काढलं. या व्यक्तीला लग्नाचा पोशाख न घालता आतमध्ये दासानं सुद्धा येऊ दिलं. काय बोलतो तुमच्या लक्षात येऊ द्या. देवाच्या मंदिरात देवाचा दास येऊ देईल. इथं तुम्हाला कोणी बंधन घालणार नाही, तुम्ही चर्चला येऊ नका. पण तिथं जिथं राजा तुमच्याकडे पाहणार आहे, राजा तुमची वस्त्र तपासणार आहे, राजा तुमची धार्मिकता तपासणार आहे, तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करावा लागेल. आणि हा बदल कसा असणार आहे? देवाचं वचन स्वीकारणं. नोहाच्या लोकांनी, नोहानं 120 वर्ष शुभवर्तमान सांगितलं. देवानं त्याचे दास पाठवले. शास्त्र सांगतं आपल्या मनाच्या कठीणपणामुळं. मला असं वाटतं दुसरे पेत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजेल. दुसरे पेत्र 2 अध्याय 4. कारण ज्या देवदूतांनी पाप केलं त्यांची देवाने गय केली नाही. कुणाची गय केली नाही? देवदूतांनी. जर देवानं देवदूताला सुद्धा स्वर्गातनं खाली टाकलं, ऐका बर का, पाप केल्यावर देवदूताला सुद्धा स्वर्गातनं खाली टाकलं, देवदूतांची तो गय करत नाही तर काय? तर त्यास नरकात टाकले. कुणाला नरकात टाकलं? देवदूता. बोला की, वाचा तिथं काय लिहिलंय. कारण ज्या देवदूतांनी पाप केलं त्यांची देवानं गय केली नाही, तर त्यास नरकात टाकलं आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेवलं. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर. आता हे जग कशाचं आहे हो? अभक्त. लक्षात ठेवा, तुम्ही भक्तिमान जगामध्ये नाही, हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही भक्तिमान आहे, तुम्ही नीतिमान आहे. शास्त्रात सांगितलं नीतिमान कोणी नाही, एक सुद्धा नाही. इथं बसलेला एक सुद्धा व्यक्ती नीतिमान नाही. शास्त्र सांगतं अभक्त असणाऱ्या जगामध्ये आम्ही राहत आहोत. तो म्हणतो देवदूत जे स्वर्गात राहत होते, स्वर्गातल्या देवदूतांची गय केली नाही. अभक्तिमान जगामध्ये राहणारे आम्ही लोक, जर देवदूतांनी पाप केलं तर त्यांना स्वर्गातनं खाली टाकलं. जर माणूस म्हणून आम्ही पाप केलं तर कुठल्या बेसमध्ये आम्ही स्वर्गात जाऊ शकतो? हा प्रश्न आमच्या समोर. कोण निमंत्रित लायकीचे नव्हते? कोण निमंत्रित लायकीचे नाहीत? आज सकाळी बायबल सांगतं ज्यांनी आपलं नीतिमत्व सोडलं, देवदूतांनी आपलं स्थान सोडलं. नीत ऐका मी काय बोलतो ते तुम्हाला. देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले आणि त्यांना असं वाटलं की मानव कन्या सुंदर आहेत. त्यांनी त्यांचं स्थान सोडलं. जी जागा, जे पाचारण, जे कॉलिंग, जे स्थान त्यांना होतं, त्यांनी त्यांचं स्थान सोडलं. जेव्हा तुम्ही तुमच्या पाचारणाप्रमाणे काम करत नाही, तेव्हा निमंत्रित लायकीचे नसतात. काय मी तुम्हाला सांगत आहे, जे स्थान आहे, जे कॉलिंग मला आहे, जे स्थान मला आहे, या स्थानाला मी महत्व किती देतो. नोहानं आपल्या कॉलिंगला महत्व दिलं, देवदूतांनी आपल्या कॉलिंगला महत्व दिलं नाही. देवदूत भ्रष्ट झाले. जो व्यक्ती पापानं भ्रष्ट बनतो ते सर्व लोक. लक्षात ठेवा, जी जागा तुम्हाला देवानं दिलं, जे पाचारण तुम्हाला देवानं दिलं, ज्या पद्धतीने प्रभू तुमच्याशी बोलत आहे, जे वचन तुमच्याकडे येत आहे, पुन्हा मी त्याच्यावरती जोर देत आहे, ही तुमची जागा आहे. त्या पोरला बसवा खाली, कोणी फिरू देऊ नका. एक जागी बस रे, बस एका जागी. चर्च मध्ये फिरायचं नाही बिलकुल. निमंत्रित ज्यांना देवाचं वचन आलं, हे देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना हे जगात दुसरीकडे कुठेतरी देवाचं वचन जाणार होतं. कदाचित हे वचन आज कोणाला तरी दुसरीकडे जायला पाहिजे, तुमच्याकडे ते आलं, परंतु तुम्ही त्याचा नाकार केला. तुम्ही त्या वचनाला रिस्पेक्टच दिला नाही, तुम्ही स्वीकारलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक व्यक्ती पुण्यावरून येतो आणि तो सांगतो मी डायरेक्टर आहे, जाता येता देवाचं वचन ऐकतो. ते माझ्याशी बोललं, मला वाटलं माझं परिवर्तन करून घ्यावं. त्यानं आपलं जीवन बदललं. आणि विचार करा, एवढे वर्ष आपण इथं राहतो आणि आम्ही आमच्या जीवनाचं परिवर्तन करत नाही. तर बायबल काय सांगतं, मी स्वर्गामध्ये असणाऱ्या देवदूतांची गय केली नाही. तर तुमच्याकडे देवाचं वचन आलं आणि ते तुम्ही स्वीकारलं नाही, तर तुमची गय करील का? निमंत्रित लायकीचे नव्हते. परिवर्तन हे तुम्हाला करावंच लागणार आहे. बदल हा तुमच्यामध्ये आवश्यकच आहे. बिना बदलाची व्यक्ती
हे निमंत्रित लायकीचे नव्हते हे सिद्ध करून दाखवते. आज सकाळी ही गोष्ट तुम्हाला विचार करण्यासाठी तुम्ही भाग पाडलं पाहिजे. अशी कोणती गोष्ट माझ्यामध्ये आहे, देवाचं वचन माझ्याशी बोललं पण मी स्वतःमध्ये बदल केला नाही. दुसरी गोष्ट वाचूया मत्त्याचं शुभवर्तमान. पहिली गोष्ट मी पाहिलं, निमंत्रणासाठी दास पाठवले. दुसरी गोष्ट मत्त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 4 आणि 5 वचन. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, आमंत्रितास असं सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, जेवण तयार केलं आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. आता बघा, पहिल्यांदा नुसतं निमंत्रण पाठवलं. त्यांनी सांगितलं लग्न आहे. आता काही लोक लग्नाला जायचं तर ते पहिले म्हणतात जेवण काय, नाही का. नाही, मागच्या जेवणाचा अनुभव आम्हाला आला. अहो नुसतं त्या आमटीत एवढं पाणी घातलं की डाळच दिसत नव्हती. काय आता डाळीचं तरी पूर्वी होतं ते. आता मटण बघतात नाही का, बिर्याणीत किती मटण आहे, किंवा जी दालच्या बनवल्या दालच्यात किती. आता यांनी काय फार सुंदर वाक्य वापरले, वाचा बरं काय. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. काय जेवणामध्ये? माझे बैल, मेनू सांगितलाय, माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत. त्यानं मेनू सुद्धा सांगितला. पहिल्यांदा नुसतं निमंत्रण देऊन लोक नाही आले. आता त्यानं मेनू सांगितला, कोण माझ्याकडे येईल तर त्याला पुष्ट. बघा, आता परमेश्वर ज्या निमंत्रण देतो ना, तर निमंत्रणामध्ये नुसतं निमंत्रण नाही, त्याच्यामध्ये निमंत्रणाबरोबर जे असणारे उपलब्धता किंवा तयारी, सिद्धता, आवश्यक असणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला भुलवणार आहेत, ज्या गोष्टी तुमच्या मनावरती प्रभाव टाकणार आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. कधी कधी काही लग्न, त्या लग्नाचं निमंत्रणाची आम्ही वाट पाहत असतो. कधी कधी कानावरती येते, या लग्नाचं तुम्हाला बोलवलं का, मग ते सांगतात अहो 152 आयटम आहेत. आता पूर्वी लग्नाला असायचे तेच ते डाळ भात आणि बुंदी, फार पूर्वीची लग्न, ज्यास मी लहान होतो त्यास मला आठवत आहे. आणि त्या आमटीला पण थांबवण्यासाठी त्या भाताला खड्डा पाडावा लागत होता. मग त्या खड्ड्यामध्ये ते आमटी ओतली की कसा तरी तो भात थांबायचा. आणि एवढं करून ती अगदी त्या पंत्रावळीतून लांब याच्यात जो बसलाय त्याच्या शेजारी घुसत होतं, त्याच्या कपड्यामध्ये जाऊन घुसत होतं. असलं होतं जेवण. पण तरी सुद्धा आता जेव्हा लग्न वाढली, चांगली आलेली, मग कोणते अहो त्यांच्या लग्नाला कानावर आले 152 आयटम आहेत. मला माहिती आहे, सोलापूरमध्ये एक लग्न झालं होतं पहिलं, आणि 152 आयटम होते, आणि त्याचं निमंत्रणच आम्हाला आलं नाही. 152 आयटम निमंत्रणच आलं नाही, पण बाकी आमटी भाताचं निमंत्रण आलं. सांगण्याचं तात्पर्य, निमंत्रण देणारा जे काही त्याच्याकडे आहे ते तुम्हाला सांगत असतो. प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा सांगितलंय, माझ्याकडं द्राक्षरस आणि दूध याचा फुकट सौदा तुम्ही करा, त्याच्याकडे उत्तमातले उत्तम गोष्टी तुमच्यासाठी. निमंत्रण तुम्हाला मिळालं, परंतु निमंत्रणाबरोबर तुम्हाला ज्या काही उपलब्ध गोष्टी, सिद्धता काय, आशीर्वादाची भरपुरी आहे. ज्याला लग्नाचं निमंत्रण मिळालं त्याला आशीर्वादाच्या भरपुरीचं निमंत्रण मिळालं. असंच तुम्हाला नाही बोलवलं, नुसतं स्वर्ग नाही तुम्हाला मिळणार. या पृथ्वी तलावर ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या निमंत्रणाचा स्वीकार केल्यावर तुम्हाला मिळणार आहे. पहिल्यांदा निमंत्रण स्वीकारलं पाहिजे ना. ज्यास तुम्ही प्रभूकडे याल त्याचं निमंत्रण स्वीकार, तारण तुम्ही स्वीकाराल, उद्धार तुम्ही स्वीकाराल. उद्धाराबरोबर देवाचा दुसरा दास, पहिल्या दासानं एक नुसतं निमंत्रण दिलं. कोणतं निमंत्रण? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. आपली पापे पदरी घ्या आणि आपल्या पापाची कबुली द्या. आता तो व्यक्ती पश्चाताप करतो, पाप सोडतो, सगळं काही सोडून टाकतो. आता जेव्हा काही लोकांना पाप सोडायचं नसतं, ते निमंत्रण नाकारतात. ज्या लोकांनी निमंत्रण नाकारलं ते कोण होते? ते म्हटले आम्ही बैल घेतला, कोणी म्हटलं लग्न केलं, कोणी म्हटलं शेत घेतलं. या लोकांना निमंत्रणाचं महत्व नव्हतं. कित्येक वेळा लोकांना जीवन परिवर्तन करायला नको, जीवन बदलायला नको म्हणून ते निमंत्रण नाकारतात, देवाच्या वचनाचा स्वीकार करत नाही. पण काही लोक देवाचं वचन स्वीकारतात, पश्चाताप करतात, आणि पश्चातापानंतर जो अनुभव तुम्हाला येतो तो म्हणतो भरपुरीचा अनुभव. मी तुमच्यासाठी पुष्ट आणि बैल कापलेला आहे, आणि मी तुमच्याकडं वासरू तुमच्यासाठी कापलेले, पशु कापलेले. लक्षात ठेवा, काही वेळेस निमंत्रण तुम्हाला दिल्यानंतर निमंत्रणातले आशीर्वाद तुमच्या लक्षात येणार नाही,
परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यानं तुम्हाला बोलवलं तो मोठा राज आहे. ज्यानं तुम्हाला निमंत्रण दिलं तो सर्वशक्तिमान आहे. त्याच्याकडे अलौकिक आशीर्वादाचा साठ आहे. आणि शास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही त्याचं निमंत्रण स्वीकारता, या निमंत्रणाच्या मध्ये असणारी आशीर्वादाची भरपुरी तुम्हाला लक्षात येणार आहे. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 3 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल या निमंत्रणामध्ये काय काय असणार आहे. वाचूया. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. इकडं अब्रामाला त्यानं निमंत्रण दिलं, माझ्या मागे ये. आता ये ह्या शब्द ज्यास आम्ही ऐकतो ना, त्यास पहिला प्रश्न असतो, येऊन मी करू काय? देवानं पण तुम्हाला बोलवलं, या. तुम्हाला पण देवाचं वचन पाठवल्यावर तो प्रश्न येतो की येईल आम्ही देवाच्या मार्गामध्ये, पण माझा लाभ काय? कारण देवाच्या मागे यायचंय तर असंच तुम्हाला येता येत नाही बरं का, लक्षात ठेवा. पुन्हा मी त्या विषयावरकडं तुम्हाला जाणून बुजून येईल. देव त्याचं दासांना पाठवतो आणि दास तुम्हाला तुमच्यातल्या चुका दाखवतात. प्रभू येशू ख्रिस्तानं बर्तिमईला म्हटलं, बर्तिमई ये. बर्तिमई आल्यावर त्यानं आपली वस्त्र टाकली. तिमयाचा मुलगा बर्तिमय, त्यानं वस्त्र टाकली आणि तो तिथे आला. बोलवल्यावर तुम्हाला काहीतरी टाकावं लागतंच. न टाकता कोणीच येशूच्या मागे येऊ शकत नाही. शंभरुणी स्त्रीला येशूकडे येण्याच्या अगोदर तिच्या नवऱ्याला सोडावं लागलं, घागर तिथंच तिला टाकावी लागली. टाकणं हा नियम आहे. जक्कई सुद्धा येशूकडे आल्यावर मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्ध द्रव्य गरीबाला देतो, ही जक्कईची कबुली आहे. आज सकाळी हीच गोष्ट तुम्हाला, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडणं कठीण चाललेली आहे, जी तुम्हाला सोडता येत नाही, आणि जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत निमंत्रणातले आशीर्वाद पण तुमच्या लक्षात येणार नाही की तुम्हाला बोलावले पण कशासाठी बोलवलेलं आहे, काय बोलावण्यामागची देवाची धारणा आहे. अब्रामाला पण तो म्हणतो, तू माझ्या मागे. वाचा बरं वचन, पहिलं वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आता इथं पण निमंत्रण आहे. कुठं निमंत्रण आहे? कुठं जायचंय? तुला तुझा देश सोडावा लागेल. काही वेळेस आम्हाला जे ठिकाण आम्ही राहतो ते फार आवडतं. आम्ही आमचा एक देश तयार करून ठेवलं, एक बेट तयार करून ठेवलेलं आहे, आमचं एक विश्व तयार करून ठेवलं. त्या विश्वामध्ये आम्ही राहत असतो. याच्यामध्ये स्वार्थ आहे, याच्यामध्ये व्यसन आहे, याच्यामध्ये अहंकार आहे, याच्यामध्ये राग नावाचं बेट आहे, याच्यामध्ये लोभ नावाचं बेट आहे, याच्यामध्ये द्वेष नावाचं बेट आहे, याच्यामध्ये मूर्तीपूजा आहे, याच्यामध्ये जारकर्म आहे, याच्यामध्ये अशुद्ध कर्म आहे. या जगामध्ये आम्ही वावरत आहोत. हे जग आहे सगळं आमचं. जग म्हणजे नेमकं काय? जगामध्ये लोभ आहे, जगामध्ये राग आहे, जगामध्ये द्वेष आहे, जगामध्ये मत्सर आहे, सर्व वाईट गोष्टीने जग भरलेलं आहे आणि आम्ही त्याच जगामध्ये राहत आहोत. आणि देवाला वाटतं यातनं मी बाहेर यावं. लक्षात घ्या, तुम्ही जर त्याच ठिकाणामध्ये आहात ना, जिथून तुम्ही बाहेर पडला, आता पुन्हा तुम्ही तिकडे गेलेला आहात. प्रभूकडे आल्यावर तुमचं परिवर्तन झालेलं आहे, परंतु झालेल्या गोष्टी पुन्हा तुम्ही सोडल्या. पुन्हा मनाचा कठीणपणा आला. ज्या गोष्टींचा त्याग करणं आवश्यक होतं, प्रभूनं तुमचं मन बदलणं आवश्यक होतं, परंतु आता पुन्हा एकदा मनामध्ये त्याच गोष्टी आलेल्या जाणवतात तुम्हाला. मी हा विषय तुमच्या समोर मांडत आहे. निमंत्रित लायकीचे नव्हते. निमंत्रित लायकीचे नव्हते. कोणामध्ये ती अपात्रता निर्माण झाली? कोण लायकी घालून बसलं? कान देऊ नाही का? गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलं, असली कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. कोकऱ्याच्या लग्नाचं निमंत्रण आम्ही पाहत आहोत. असं बरं, याची कर्म तर उघड आहेत, यातलं एकही कर्म आमच्यामध्ये असलं. गलतीकराचं पत्र 5 अध्याय 17 वचन. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देववासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही,
देहाची कर्मे तर हा. उघड आहेत हा. तीही तीही. जारकर्म, जारकर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामातुरपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, मूर्तीपूजा, चेटके, चेटके, वैर, वैर, कलह, कलह, मत्सर, मत्सर, राग, राग, तट, तट, फुटी, फुटी, पक्षभेद, पक्षभेद, हेवा, हेवा, दारूबाजी, लालूबाजी, रंगेलपणा रंगेलपणा. आणि अशा इतर गोष्टी हा. याविषयी मी तुम्हाला हा. पूर्वी जे सांगून ठेवले होते हा. तेच आता सांगून ठेवतो आता सांगून ठेवतो. की अशी कर्मे करणाऱ्यांना हा. देवाच्या राज्याचे वचन म्हणजे हे कोण आहेत? निमंत्रित लायकीचे. नाही. आता कोण कोणती कर्म? वरची कर्म तुमच्यात नाहीये, खालची कर्म आहेत. काय लिहिलं त्याच्यात वाचा बरं खाली? जारकर्म, हा, हे नाही. अशुद्धपणा, अशुद्धपणा, मूर्तीपूजा, मूर्तीपूजा नसेल, कामातुरपणा, कामातुरपणा नसेल, चेटके, चेटूक पण तुम्ही करत नसाल, वैर, वैर तुमच्यात आहे. अजून काय? कलह, भांडण तुमच्यामध्ये, मत्सर, मत्सर तुमच्यामध्ये, राग, राग पण तुमच्यामध्ये, तट, तट पण तुमच्यामध्ये, फुटी, फुटी पण तुमच्यामध्ये, पक्षभेद, पक्षभेद तुमच्यामध्ये, हेवा, हेवा तुमच्यामध्ये, दारूबाजी, दारूबाजी, रंगेलपणा रंगेलपणा. आणि अशा इतर गोष्टी. अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे, तो म्हणतो मला लिहायची गरज. तो देव आहे. आम्ही काय करतो, बायबल हे लिहिलं नाही ते लिहिलं. अहो तुम्हाला बरेच संदर्भ बघावे लागतात, मग तुम्हाला अरे हे पण माझ्यात आहे. मी तर म्हणतो ना, नाही का, मी परवा एका ठिकाणी बोलता बोलता म्हटलं की ते व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला त्या लोकांनी पकडून आणलं आणि तिला दगड मारायला सुरुवात केली. आता बघा बरं का, दगड मारायला लागल्यावर म्हणजे दगड घेऊन आले आणि त्या ईश्वराला म्हटले, शास्त्रात लिहिलं व्यभिचार करताना जर कोणी सांगितलं सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारायला पाहिजे. ऐका बरं का, मग तुमचं मत काय? येशू म्हटलं नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता त्या, पण पहिला दगड त्यांनी मारा ज्यांनी अजूनपर्यंत पाप केलं नाही. बघा आता व्यभिचार एक पाप आहे आणि दुसरं असं पाप आहे की जे पाप तुम्हाला तुमच्या हातामध्ये दगड घेण्यासाठी सुद्धा लायक ठरवत नाही. नीट ऐका बरं का, यांच्या दृष्टिकोनातनं व्यभिचार पाप आहे. येशूच्या दृष्टिकोनातनं कोणतं पाप आहे? असं कोणतं तरी तुम्ही गुप्त पाप केलं की ते पाप तुम्हाला तुमच्या हातात दगड घेण्यासाठीच लायकीचं ठरवत नाही ना. आता हे सगळे लोक काय म्हणतात, हिला संपवायचंय. आता बघा, येशूकडे आल्यावर येशूनं त्या सगळ्यांना संपवलं. एवढं सगळं कॉंग्रिगेशन तिथं थांबलं होतं एकाला दोषी ठरवण्यासाठी, आणि येशूनं अख्ख्या कॉंग्रिगेशनला दोषी ठरवलं आणि म्हटलं पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. म्हणजे काय, आत्मिक जीवनामध्ये माझ्यामध्ये कोणतं पाप ते मी शोधायचं असतं. मला लायक बनायचंय, मला स्वर्गामध्ये जायचंय, आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी नीट ऐका बरं का, मी तुमच्या समोर काय संकल्पना मांडत आहे. स्पिरिच्युअल लाईफ काय असतं ते मी तुम्हाला सांगत आहे. स्पिरिच्युअल लाईफ जे तुम्हाला तुम्ही स्वतः धार्मिक म्हणून सिद्ध करायला भाग पाडतं ना, ते स्पिरिच्युअल लाईफ नसतं. या लोकांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, त्यांनी व्यभिचारी स्त्रीचं पाप बघितलं, पण या लोकांनी यांच्यातलं गुप्त पाप नाही पाहिलं. येते का लक्षात तुमच्या? जे येशूनं पाहिलं, आणि येशू म्हटला पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आणि मग आम्ही पाहतो त्यानं जमिनीवरती एकेकाची पाप लिहायला सुरुवात केली आणि सगळे पळून गेले. अशीच पाप गलती करायच्या पत्रामध्ये त्यानं सांगितलेले राग आहे, फुटी आहे, पक्षभेद आहे, आणि या ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत निमंत्रित लायकीचे, एक पण पाप यातलं तुमच्यात असलं ना तर समजायचं तुम्हाला तिथं पोचताच येणार नाही. एक पण पाप बरं का, लाख तुम्ही चर्चमध्ये असाल, लाख तुम्ही देवाचं वचन ऐकणारे लोक असाल, परंतु शास्त्रात लिहिलं हे लायकीचे नाहीत का, तर त्यानं तयारीची कल्पना त्यांना दिलेली. काय तयारी, काय सिद्धता आहे? अब्रामाला त्यानं निमंत्रण दिलं आणि त्यानं काय सांगितलं, काय वाचा बरं 1 ते 3 वचनामध्ये. परमेश्वराने अब्रामास सांगितले, हा. तू आपला देश, आपले नातेवाईक, आपला देश सोड. म्हणजे हे सगळं पाप कोणतं? राग, द्वेष, मत्सर, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडाव्याच लागतील. आमीन म्हणाल का? एक पण तुम्हाला ठेवता येत नाही हो. सांभाळून ठेवू नका. नाही एक सगळं सोडतो, एक ठेवतो, एकच घेऊन जाईल नरकात तुला. एकाच गोष्टीमुळे तू निमंत्रणासाठी लायक ठरणार नाही, एक सुद्धा नाही. लक्षात ठेवा, इथं चालतच नाही. इथं 100% प्युरिटी लागती, इथं 100% शुद्ध लागतं. इथं प्रभू समोर जाऊन तुम्ही म्हणणार नाही देवा एक तर आहे राहू दे ना. ते लहान लेकरं म्हणतात एक तर राहू दे ना देवा.
म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या घरामध्ये आल्यावर इकडं देवाचं वचन आणि इकडं तुम्ही, इथलं मधला तुम्हाला एक्सक्यूजचा मार्गच नाही की इथं बसून तुम्ही स्वतःला धार्मिक ठरवाल, परंतु तुम्ही देवाचं वचन तुम्हाला उघडं करणार, देवाचं वचन तुमचे दोष दाखवणार. जसं त्या असणाऱ्या दगडमार करणाऱ्या लोकांना देवानं उघडं केलं, तसं देव आम्हा प्रत्येकाला उघडं करत असतो. म्हणून आम्ही एकमेकाची पातकं पाहण्याच्या ऐवजी दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. कशासाठी? मला लायक बनायचंय. देश सोडा. देश सोडणं गरजेचं आहे ना. आम्ही देशाला पकडून बसलेलो आहे. एक पण पाप तुमच्याकडे तर तुम्ही देश धरून बसलेला. कसं तुम्ही सिद्ध होणार? कसं तुम्ही तयार होणार? लक्षात ठेवा, हे स्वर्ग आहे हो. साध्या सुध्या व्यक्तीचं लग्नाचं निमंत्रण आहे. अहो कधी कधी लग्नात पण बोलवताना ना, जे भांडखोर लोक आहेत त्यांना आधी सांगतात, आमच्या लग्नात तमाशा नाही बरं का. भांडखोर लोकांचं सांगतात ना, यायचं लग्नाला पण चुपचाप, सांगतात का नाही? बरं काही काही लोक त्यांना टाळतात, पण त्यांना नाही द्यायचं निमंत्रण, का ते आल्यावर गोंधळ घालतात. आता हे कोकऱ्याचं लग्न आहे ना, या लग्नाला चालतील का भांडकुदळे लोक? या लग्नाला चालतील का वाद घालणारे लोक? या लग्नाला चालतील का दारूबाज लोक? या लग्नाला चालतील का रागिष्ट लोक? या लग्नाला चालतील का लोभिष्ट लोक? या लग्नाला चालतील का जारकर्मी लोक? शास्त्रात काय सांगितलं? निमंत्रण दिलं पण निमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणजे माझ्यामध्ये या चुका असतील तर मी लायकीचा नसणारच आहे. उघड आहे. काही चुका माझ्यामध्ये असणं आणि त्या मी स्वीकारणं आणि त्याच्यामध्ये माझ्यात बदल करणं आवश्यक आहे. बदल तर व्हायला पाहिजे ना. कसं स्वर्गामध्ये पोहोचणार आहे? मग तो म्हटला देश सोड. पुढे वाचा बरं. मग आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. दाखवीन त्या देशामध्ये जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मोठं राष्ट्र निर्माण करेल. मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईल. तुझे नाव मोठे का? करेन. आता निमंत्रिताला दिलेला आशीर्वाद कोणता? माझ्या लग्नाला आला तर तुझं नाव मोठं होईल. पुन्हा मी अंबानीकडे येईल. जर त्यांनी मला निमंत्रण दिलं असतं ना, तर मी चर्चमध्ये पुलपिटवरून ओरडून युट्यूबवरून सांगितलं असतं, अंबानीच्या लग्नाचं निमंत्रण मला आलं, कोणत्याच पाळकाला आलं नाही पण मला आलं. पण आता मी ओरडून सांगतो, येशूच्या लग्नाचं निमंत्रण मला आहे, कारण येशू अंबानीपेक्षा मोठा आहे. अंबानीची सत्ता जाईल पण येशूची सत्ता कधी जाणार नाही. आणि लक्षात ठेवा, या लग्नाचं निमंत्रण काय? मी तुझं नाव मोठं करेल. लग्नाचं निमंत्रण ज्याला आहे ना, तो धन्य. का? इथं आल्यावर नाव मोठं करतो. नावासाठी धडपडू नका. आपोआप देव मोठं करतो नाव. लक्षात ठेवा, हे नाव मोठं करणं नाही. आणि जगातनं जे नाव मिळतं ना, ते नाव मोठं लक्षण खोटं. जग जे नाव देतं ना, नाव देतात सोन्या, पण हातामध्ये जर बघितला तर त्याच्या ते कसला वाळा काय म्हणतात त्याला, कथिलाचा. अहो ते कथिल तर आता कथिल बी मिळत नाही. त्याच्या हातात तो लोखंडीचा कडा असतो, आहे की नाही, गंजलेला थोडासा, त्यालाच तो पॉलिश करून वापरतो. जगाचं नाव नाही. देवानं अब्रामाचं नाव एवढं मोठं केलं. शास्त्रामध्ये जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्ती संबंधानं बोलायचं तर लोकाला अब्रामालाच धरून बोलावं लागतं. परमेश्वर तुमचं नाव, निमंत्रित लायकीचे कोण? ज्यांनी निमंत्रण स्वीकारलं, देव त्यांचं नाव मोठं करत असतो प्रियानो. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला वाटो अगर न वाटो पण देव नाव मोठं करतच असतो. का? तर ज्यांनी तुम्हाला बोलवलं ना, तो फार लायकीचा देव आहे. तो सगळ्यात भारी देव आहे. आणि त्याच्या बरोबर राहणं याच्यासारखी धन्यता कोणती नाही. म्हणून रागाबरोबर राहू नका, लोभाबरोबर राहू नका, जारकर्माबरोबर राहू नका, तर ख्रिस्ताच्या शांती बरोबर राहा. कारण ख्रिस्ताबरोबर राहणं हे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि म्हणून ज्याला निमंत्रण मिळालं, देव त्याचं नाव मोठं करतो. निमंत्रण मिळालं की तुमचं नाव मोठं. परवा गेल्या आठवड्यामध्ये दुबईवरून एक परिवार आला होता. आणि मग त्यांनी कॉल लावला आणि म्हटले की बोला, माझ्या मुलीशी बोला, दुबईमध्ये ती आता तुम्ही बोला. आणि मग मी तिच्याशी बोलायला, तिचं बाळ होतं. तिने सांगितलं की
तुम्ही प्रार्थना केली आणि माझं बाळ आणि मी दोघे आजारी होतो, परंतु तुमच्या प्रार्थनेनं मला बरं वाटलं. तुम्ही प्रार्थना केली, मला काम नव्हतं, जॉब नव्हतं, पण तुमच्या प्रार्थनेनं आणि मला जॉब मिळाला. या शहरामध्ये आणि मला देवाचं वचन ऐकण्यासाठी चर्च नव्हतं, मंडळी नव्हती, परंतु ऑनलाईन तुमचं चर्च अटेंड करून मी विश्वासामध्ये वाढले. आज हे सगळं काय लक्षात घ्या, जो व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या अंगावरती नीट कपडे नव्हते, जो व्यक्ती आणि ज्याच्याकडे पैसा नव्हता, जो व्यक्ती ज्याला कोणी ओळखत नव्हतं, परंतु तो व्यक्ती देवाबरोबर उभा राहिला आणि तो म्हटला, मी तुझं नाव मोठं करील. लक्षात ठेवा, हे नाव सुद्धा मोठं करणारा देव आहे. आणि म्हणून ज्याला निमंत्रण मिळालं त्याला आशीर्वाद पण आहे. कोणता आशीर्वाद? मी तुझं नाव मोठं करील. आज तुमच्याकडे तुमचं स्वतःचं काही आयडेंटिटी नसेल, परंतु लक्षात ठेवा, लग्नाचं निमंत्रण ज्या दिवशी स्वीकाराल, परमेश्वर तुमचं नाव मोठं करतो आणि जगातले लोक तुम्हाला ओळखतील. विश्वासणारे लोक म्हणून जेव्हा आणि कुठल्या नावाची चर्चा होईल तर तुमची चर्चा त्याच्याबरोबर झाली पाहिजे. जसं अब्रामाची चर्चा झाली, अब्राम, इसाक, याकोब यांचा देव. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला तुमच्या नावाला बदलण्यासाठी बोलत आहे आणि परमेश्वर तुम्हाला तुमची स्वतःची एक आयडेंटिटी, एक स्वतःचं व्यक्तिमत्व देणार आहे. म्हणून कान देऊ नये का, जेव्हा निमंत्रण येतं, निमंत्रणाबरोबर आशीर्वाद सुद्धा येत असतात. म्हणून ज्याला निमंत्रण मिळालं ते धन्य. निमंत्रण मिळालं, मग छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टी, जसं त्या व्यक्तीला लग्नाला गेला, जेवायला बसला, पण कपडे सोडून आला असता तर सन्मानानं जीव शकला असता. त्याला कपडेच घेऊन जायची गडबड होती. नाही, माझेच कपडे, मला वाटतं त्याचा टेलर चांगला असेल, नाही का. कधी कधी टेलरवर पण असतं, नाही का, त्यांचा टेलर नाही, माझाच टेलर पाहिजे. अरे पण तुझा टेलर त्याला येऊ देत नाही ना आतमध्ये, तुझ्या टेलरमुळे तुला बाहेर काढलं जाणार. लक्षात ठेव, अरे ज्याच्याकडं त्याचा टेलर एवढा स्टँडर्ड आहे ना, जेव्हा त्याचे कपडे घाशील तर त्यास तुझा सगळा लुकच बदलून जाईल. जेव्हा तुम्ही त्याची वस्त्र परिधान कराल त्यास तुम्हाला तुमच्या वस्त्राची आठवण येणार नाही. तो त्याचं नाव त्यानं मोठं केलं. निमंत्रणाबरोबर तुमचं नाव मोठं होणार. दुसरी गोष्ट वाचा, मी तुझं नाव मोठं करेल. हा, आपले ना, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. अजून काय हो निमंत्रणाबरोबर? मोठे राष्ट्र निर्माण करीन. बोला की जोरात. मोठे राष्ट्र निर्माण करीन. म्हणजे निमंत्रण आलं तर तुमचा समृद्धी सुद्धा वाढणार आहे. देव तुम्हाला एका ठिकाणात मर्यादित ठेवत नाही. आम्ही सोलापूर पुरतं मर्यादित नाही, आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत का? देवानं राष्ट्राचे आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत. आमेन. मर्यादित नाही. देवाला वाटतं तुम्ही राष्ट्रीय काबीज करावी, मोठे मोठे आशीर्वाद तुमच्याकडे आहेत. निमंत्रण, पण पुन्हा तुम्हाला सांगतो, निमंत्रणाबरोबर काही गोष्टी तुम्हाला सोडाव्याच लागणार आहेत. त्या गोष्टी घेऊन कसं तुम्ही पुढे जाऊ शकता? या गोष्टी तुम्हाला पात्र बनवण्यासाठी अडखण ठरत आहे की जे निमंत्रण मिळालं, या निमंत्रणाच्या पाठीमागे असणारे आशीर्वाद ध्यानात घ्या ना. देव लग्नाचं निमंत्रण सगळ्याला आहे, पण निमंत्रित लायकीचे नव्हते. आणि ज्यांच्याकडं ज्यास त्यांना निमंत्रण हातामध्ये पडलं त्यांना कळलं या निमंत्रणाची ताकद काय. तो म्हणतो, नाव मोठं करील, तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रे काबीज करावीत. आमेन. तुम्ही सोलापूरपुरतं मर्यादित राहू नये. सोलापूरच्या बाहेर तुम्ही जावं, सोलापूरच्या नंतर महाराष्ट्रात जावं, महाराष्ट्रानंतर भारतात जावं, भारतानंतर जगामध्ये तुम्ही जावं. देवाला वाटतं तुम्ही वाढत आणि जगातनं तुमचं काम संपल्यावर स्वर्गात तुम्ही जावं, अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तर एवढ्याच शहराचा. आणि मी आता समजा मी म्हणलं नाही, मला इथूनच फक्त हेच, मी हे नाही सोडणार, मी पाळक बस, इथं कोणी दुसरा पाळक यायचा नाही. मी तर म्हणतो दुसरा तयार व्हावा. मला वाटतं दुसरा तयार व्हावं, त्याने उभं राहावं. कारण मला माहिती आहे मला इथून प्रमोशन पाहिजे ना. मी काय, मला नाही, सोलापूरमध्ये कोण येतं बघतो त्याचं. आणि सोलापूर करत बसलं, इथंच नाचायला लागला, इथंच तुम्ही थांबला. राष्ट्र कशी तुम्ही काबीज करणार आहे? याच्या पलीकडचं जग तुमच्यासाठी आहे. आमेन. याच्या पलीकडचे आशीर्वाद तुमच्यासाठी. लक्षात ठेवा, स्ट्रगल आपल्या जागेसाठी करू नका. आमीन म्हणाल का? आमेन. आणि आमच्या जागेमध्ये स्ट्रगल करत असतो. इथून मला कोणी काढायचं नाही, हे माझी जागा, हे माझं. लक्षात ठेवा, हे मर्यादित स्वरूपातलं जीवन आहे. देवाला वाटतं तुम्ही अमर्याद आशीर्वाद घ्यावेत, आमेन. पलीकडे जावं. पूर्वी मी ते वाजवत होतो कोंगो, नाही का. लोक सगळे प्रश्न पडतात, असं सगळं कसं काय. कोंगो येतो, ढोलक येतो, ड्रम येतो, तबला पण त्याच्यावर पण हात साफ करतो, बासरी पण येते.
माउथॉर्गन पण येतो, बुलबुल पण येतं, पेटी पण येते, हे पण येतं. गिटार तेवढं राहिले आता, ते त्याच्याकडनं शिकतो. सगळं कसं काय येतं? प्रमोशन आहे ना. मी एका जागेवर नाही थांबणार. लिडिंग करत होतो पूर्वी, मग काही लिडिंगमध्येच अडकून पडलो का? मग त्याच्या पलीकडं मग प्रिचिंग कर, मग प्रिचिंगमध्ये सोलापूरमध्ये अडकून पडलो का? मला त्या दुबईच्या लोकांनी आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा दुबईमध्ये येऊन तिथं प्रचार करावा. राष्ट्र तुम्हाला दिली ना देवानं, मग मी काय फक्त सोलापूर 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 चला सोलापूर 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 पंढरपूर, ती गाडी निघते पंढरपूर सोलापूर पलमूड अक्कलकोट अक्कलकोट अक्कलकोट, चला तिकीट काढा. एवढं मर्यादित नाही राहायचं. देव आम्हाला वाढवत आहे, निमंत्रणाबरोबर मोठे आशीर्वाद आहेत. देवाला वाटतं हालावं, पुढं जावं, काहीतरी करावं, आणि त्या गोष्टीसाठी मी सिद्ध असलं पाहिजे, त्या गोष्टीसाठी मी तयार असलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं राष्ट्र, पुढे काय म्हटलं वाचा बरं, नाव मोठं करील, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुला आशीर्वाद देईल. कसा आशीर्वाद देईल? तुझे नाव मोठे करेन, नाव मोठं करील, तू आशीर्वादित होशील, आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंतितील अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन, त्यांचे मी अभिष्ट करील, तुझे जे अनिष्ट चिंतितील अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, हा? तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे. देवानं निमंत्रण दिलं म्हणजे तुमच्याद्वारे कुळाच्या कुळ आशीर्वादित व्हावीत. हे Amen. निमंत्रणातली ताकद आहे. Amen. Amen. कुळ आशीर्वादित व्हायला पाहिजे. Amen. आम्ही तर एका मर्यादित जागेवरती थांबलो आणि माझा आशीर्वाद हेच आहे, याच्यापेक्षा अरे नाही रे बाबा, तुला कुळ आशीर्वादित करण्यासाठी प्रभूने बोलवलेले. तू ज्या घरात पाऊल टाकशील ते घर तुझ्याद्वारे आशीर्वादित होणार आहे. Amen. ही तुमची ताकद असली पाहिजे. आणि मला लक्षात ठेव, हे तसं घडत नाही बरं का. जेव्हा तुमच्या मुखातनं आशीर्वाद बाहेर पडतात तेव्हा कुळ आशीर्वादित होतात. Amen. म्हणून कोणत्याही घरामध्ये गेला ना, आशीर्वचन बोला. Amen. आशीर्वचन कुठल्या घरात गेलाय? देवाचं वचन आशीर्वाद. त्यांना बोला तुम्हाला लेकरं नाही होणार आहे, त्या घरामध्ये जाऊन बोला. नोकरी नाही तुम्हाला मिळणार आहे. मला लोक म्हणतात नाही तुम्ही ओके बोला ना, त्यांना माहिती आहे हे बोलले ओके की होणार आहे. आणि मला काय 2 तर शब्द टाईप ओ आणि के टाईप करतो, आणि परिणाम काय झाला मला काल परवा माझ्या एका चुलत बहिणीने सांगितलं. मनोज अभिमान वाटतो, तुझ्या माझी मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला तुझी ओळख करून दिली, तिला सांगितलं यांना प्रार्थना विनंती द्या. ती मला बोलत होती, एवढी भारावून गेली रे ती. आणि ती म्हटली तुझा भाऊ नुसतं ओके लिहितो, तर त्याच्या ओकेच्या सामर्थ्याचा पण अनुभव मी घेतला. त्याच्या ओकेनं किती प्रश्न माझ्या जीवनातले सुटले. तुम्ही कुळ आशीर्वादित करणारे लोक आहात. निमंत्रणाचा स्वीकार करा. तेवढ्या जीवनात राहू नका. जे जीवन आम्ही जगत आहोत, लायक बना, पात्र बना. काय पात्रता आहे? ज्याला निमंत्रण मिळालं त्याच्याद्वारे कुळ आशीर्वादित होणार आहे. हो, निमंत्रण मिळाल्यावर कुळ आशीर्वादित. कोकऱ्याच्या लग्नाचं निमंत्रण, तुमच्या हातामध्ये निमंत्रण पत्रिका आहे. आता त्या निमंत्रण पत्रिकेचा वापर काय? कुळ आशीर्वादित होण्यासाठी. लक्षात ठेवा, तुमच्या मुखातले शब्द लोकांच्या आशीर्वादाचे कारण ठरले पाहिजे. ताकद आहे देवानं तुम्हाला दिलेली. आपापसात बसू नका, चुटूपुटूच्या लढाया खेळत बसू नका. खरी लढाई आम्हाला त्याच्या विरुद्ध लढायची ज्या लढाईमध्ये तो सैतान लोकांना दुर्बल करत आहे, कमजोर करत आहे. तो सैतान लोकांना दारिद्र्यामध्ये, आजारपणामध्ये पाठवत आहे. परंतु तुम्हाला देवानं निमंत्रण कशासाठी दिलं? राष्ट्रांना, कुळांना आशीर्वादित करण्यासाठी. मग देव तुम्हाला बोलवत आहे. निमंत्रण कशासाठी? राष्ट्र आशीर्वादित करण्यासाठी, कुळे आशीर्वादित करण्यासाठी. मग आता कोण निमंत्रित आशीर्वादित आहे किंवा कोणाच्या हातामध्ये आणि ते निमंत्रण पडलं? लायकीचं कोण आहे? ज्याच्या मुखातनं परिवारामध्ये गेल्यावर आशीर्वचन बाहेर पडतात ते लायक आहेत. आलं लक्षात तुमच्या? निमंत्रित लायकीचे कोण? एखाद्या परिवारामध्ये गेल्यावर जे लोक आशीर्वादच बोलतात ते लायकीचे लोक आहेत. येते का लक्षात? एखाद्या घरात प्रेयरला गेला तर तुमच्या मुखातनं काय निघलं पाहिजे? आशीर्वचन. तिथं निंदा नाही, कुठल्या चुकीच्या गोष्टी नाहीत, परिवाराविषयीचं बोलणं नाही, ते फक्त देवाविषयीचं बोलणं. म्हणजे तुम्ही निमंत्रित लायकीचे आहात.
तुमच्या मुखातनं निघलं पाहिजे काय? देवाचं वचन निघलं पाहिजे. बरं, मुळामध्ये स्वार्थेसाठी प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे. निमंत्रणाचा विषय घेऊन तुम्हाला पाठवलं ना, तुम्हाला निमंत्रण दिलं आणि तुम्हाला दास म्हणून पाठवलं. कशासाठी? देवाचं वचन, देवाचं वचन, स्वर्गराज्य, स्वर्गराज्य, स्वर्गराज्य. आता विचार करा, जितकं जास्त तुम्ही स्वर्गाविषयी बोलताल तितके लोक स्वर्गामध्ये येणार आहेत. आणि मी माझा शक्ती जर चुकीच्या गोष्टीसाठी खर्च केली तर लोक देवाच्या राज्यातनं बाहेर जाणार आहेत. आम्ही ऑलरेडी सैतानाचं काम करत आहोत, सैतानाच्या राज्याची पेरणी करत आहोत. म्हणून त्यानं म्हटलं तुझ्याद्वारे कुळे आशीर्वादित होईल. आता तिसरी गोष्ट, कोण त्या ठिकाणामध्ये लायक नाही, निमंत्रित लायकीचे नव्हते. मग त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 5 वचन. हा, तरी ते मनावर न घेता, हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, हा, कोणी व्यापाराला गेले हा, आणि बाकीच्यांनी हा, त्याच्या दासास धरून हा. त्यांचा अपमान केला अपमान केला, व त्यास जीवे मारिले त्यास जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला. राजाला बस. आता निमंत्रित लायकीचे नव्हते. तिसरा मुद्दा. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला. पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही पाठवलं, दास पाठवले, त्यांनी वचन ऐकलं नाही. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला, तयारीची कल्पना दिली तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. काय काय केलेलं आहे आता मी तुम्हाला एवढं सांगितलं. देवाने तुम्हाला बोलवलं नाव मोठं करण्यासाठी. त्यानंतर आणखीन काय वाचलं आम्ही? राष्ट्रीय, हा, काय लिहिलं? कशासाठी बोलवलं तुम्हाला? मोठे राष्ट्र निर्माण करण्यासाठी. म्हणजे आता मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगितलं की तुम्ही मोठ्या राष्ट्राची स्थापना करा. तुम्ही असे सेवक बना, या मंडळीला असं बनवा. जसं आज आम्ही पाहिलं की पुष्कळ लोक बाहेरून लांब लांब गावावरून गाड्या घेऊन आलेले आहेत, बाहेरच्या जिल्ह्यातनं आलेले आहेत. मागच्या वर्षी भविष्यवाणी केली होती 24च्या सुरुवातीला, मला 23 संपता भविष्यवाणी केली होती की परदेशातले लोक इथे येतील. आणि आपल्याकडं परदेशातले बरेच लोक इंग्लंडचे आले, त्यानंतर दुबईवरून लोक आले, त्यानंतर अजून मला वाटतं कुठलं आफ्रिका, साऊथ आफ्रिकेवरून काही लोक येऊन गेले, आले सगळीकडनं. देव जे बोललात ते त्यानं करून दाखवलं. आता विचार करा, देव एवढं सगळं बोलतो पण आम्ही संकुचित वृत्ती घेऊन जीवन जगतो. आणि परिणाम काय? राष्ट्र काबीज करायची देवाची इच्छा आहे. तुम्ही राष्ट्र काबीज करावं. ऐका काय बोलायचं देवाला, तुमच्या संबंधाने काय बोल की तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये एवढे लोक देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणले पाहिजे ना, की देवाच्या राज्याचे ती गर्दी रस्त्यानं दिसताना ना एक दिवशी लोकांना कळलं पाहिजे हे सकाळी 9 8:30 9 वाजले, 4 वाजल्यापासून लोकांनी तर रांगा लावल्या पाहिजे. का तर त्यांनी म्हटलं पाहिजे या चर्चमध्ये जागा मला पहिले मिळाली पाहिजे. देव तुम्हाला राष्ट्रांसाठी बोलत आहे आणि तुम्ही संकुचित वृत्तीने जगत आहात. तर तिथं तो म्हणतो नाही रे, मी माझ्या दासांना पाठवलं. काय लिहिलं आता बघा तो मुद्दा. काय म्हटलं त्यांनी? 22 वचन 22. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. त्यांनी वचन पाठवलं, कोणीच मनावर घेतलं नाही. देवाचं वचन, भविष्यवाण्या केल्या, सगळं काही सांगितलं. आता झालं काय? कोण लायकीचे नाहीत. एवढं सगळं वचन ऐकून सगळेजण आपापल्या कामात, शेताच्या कामामध्ये निघून गेले. आम्ही पण आमच्या कामात निघून जातो. चला आपलं कामकाज आहे, आपल्याला स्वर्ग नंतर. आता पहिले घर चालवायचंय, परिवार चालवायचंय, कुटुंब चालवायचंय. आम्हाला शेतामध्ये कामाला जावं लागतं. कान देऊ नाही का? जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यापेक्षा आपल्या कामकाजाला महत्व देता, बायबल सांगतं निमंत्रित लायकीचे 6 दिवस श्रम कर. लायकीचं कोण आहे? जो व्यक्ती 7वा दिवस परमेश्वराच्या मंदिरात शेताच्या ऐवजी खर्च करतो, तो निमंत्रित लायकीचा आहे. समजते का तुम्हाला? काय झालं तरी प्रार्थनेचा वेळ प्रार्थनेला. मी प्रार्थनेच्या वेळेची प्रतारणा करणारच नाही. प्रार्थनेचा वेळ हा देवाचा वेळ आहे. आणि सगळ्या झाडाचं फळ खायचं, मधल्या झाडाचं फळ सगळ्यात. सोमवार खा, मंगळवार खा. लेस तुम्हाला घरी बसायचं, आराम करायचा ना, सोमवारी करा, मंगळवारी करा, बुधवार करा, गुरुवार करा, शुक्रवार करा, शनिवार पण करा. पण रविवार आरामाचा दिवस नाही, तो परमेश्वराच्या घराचा दिवस आहे. निमंत्रित लायकीचे नव्हते. कोण लायकीचं नाही? बायबल सांगतं जे लोक परमेश्वराच्या घराला महत्व देत नाही. पुन्हा तुम्हाला कामकाज, तुमचं कामकाज जरी तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलं तरी स्वर्ग राज्यात जाण्यासाठी तुम्हाला शब्दाची गरज आहे. काय तुम्हाला बोलतो मी, ध्यानात घ्या. जेवढं महत्व तुम्ही कामाला देता, नाही माझं काम तुम्हाला कळतं, नाही मी काम केलं तर खाणार आहे. बरं, रात्री झोपतानाची प्रार्थना काय? आज रात्री आला तर
मला तर शंकाच वाटते करते का नाही प्रार्थना. आज रात्री आला तर स्वर्गात घेऊन जा बरं का देवा, चुकू मला विसरू नकोस. स्वर्ग, रात्रंदिवस स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. युद्ध सुरू झालं, शेवटचा काळ शेवटचा काळ भूकंप झाला, शेवटचा काळ सुनामी आला, शेवटचा काळ सगळं शेवटचा काळ आल्यावर तुम्हाला प्रार्थना सुचतात सगळं. आणि इतर वेळी सगळं नॉर्मल झालं. माझं शेत आहे, अजून काय, व्यापार, कुठे गेला, व्यापार, बिझनेस करायला गेला, व्यापाराला गेला, अजून काय, शेताला गेला, अजून ते दोनच आहेत का? कोणी आपल्या शेताला, कोणी शेताला, कोणी व्यापाराला, कोणी व्यापाराला गेला, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून. हा, बाकीच्यांनी काय केलं, जे आले त्यांनी काय केलं, दासास धरून त्यांचा अपमान केला. जे राहिले त्यांनी चोपलं. कुणाला धरलं, ऐका बर का, निमंत्रित बोलावलेले होते पण ते लायकीचे नव्हते. कोण, जे दासांचा अपमान करतात ते पण लायकीचे नाहीत. सेवकाचा अपमान करणारे पण लायकीचे नाहीत ना. कारण बायबल काय सांगतो माहिती का, पुन्हा आता हे जो संदेश जाईल हे प्रत्येक मंडळांसाठी आवश्यक संदेश, सगळ्या मंडळात, जगातल्या प्रत्येक मंडळ, मुळामध्ये सगळ्याला स्वर्गामध्ये जायचंय. आणि सगळ्याला स्वर्गात जाताना त्यांच्या लक्षात पण नाही स्वर्गात जाण्याचा मार्ग किंवा स्वर्गात कसं पोचवावं, याच्यासाठी देवानं पृथ्वी तलावरती दास ठेवलेले आहेत. आता काय घडलं माहिती का, ज्या इस्रायल लोकांनी राजा मागितला, त्याच्या अगोदर शमूएल त्यांना सांगायचा, असं करा, चला मिस्पामध्ये एकत्र जमा, त्या ठिकाणामध्ये आपण एकत्र जमून प्रार्थना करू. मग मिस्पात एकत्र जमले, प्रार्थना केली, देवानं विजय दिला, सगळं होतं. पण काय घडलं माहिती का, यांना बाहेरच्या लोकांना राजा आहे तसं आमच्याकडे पण राजा पाहिजे, ही त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना. आणि ते त्या शमूएलाला म्हटले, आम्हाला पण राजा पाहिजे. मग तो शमूएल त्याला वाईट वाटलं की हे लोक मलाच नाकारत आहे. देवासमोर गेला, रडला, देवा हे लोक राजा मागत आहे. त्यास प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का, शमूएला या लोकांनी तुझा नाही माझा नाकार केला. देवाचा प्रत्येक दास, देव आपलं प्रतिरूप त्याच्यामध्ये पाहत असतो. म्हणून कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. म्हणजे देव सेवकामध्ये स्वतःला पाहत असतो. आता त्या लोकांना निमंत्रण देण्यासाठी कोण पाठवलं, सेवक पाठवलं, दास पाठवला. लक्षात घ्या, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा परमेश्वराचा दास, आज मंडळांना ती गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. मंडळी म्हणते माझं देवावरती प्रेम आहे, मंडळी म्हणते मी प्रभूसाठी काही पण काम करेल, मंडळी म्हणते की मला देव दाखवा. अहो पण देव तुम्हाला दाखवणार कोण, कसं तुम्हाला देव दिसणार आहे. मोशेमध्ये देवानं आपलं सामर्थ्य पाठवलं. नीट ऐका मी काय बोलत आहे, निमंत्रित लायकीचे नव्हते. मी तर म्हणतो ज्या वेळेस न्याय होईल ना त्या दिवशी खूप लोक खाली राहणार आहेत, खूप लोक बर का, कल्पना सुद्धा नसणार आहे. आणि कोणत्या गोष्टीमुळे माहिती का, दासांचा अपमान केल्यामुळं. लिहिले ना तिथं, वाचा बरं म्हणजे तुम्हाला समजेल. आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. काय केलं हो त्याला, जीवे मारिले. अजून एक वचन वाचा, प्रकटीकरणाचं पुस्तक 6 अध्याय 9 आणि 10 वचन. हा, प्रकटीकरणाचं पुस्तक 6 अध्याय. त्याने 5वा शिक्का फोडला, 5वा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. कोणाचे, कशामुळं, देवाच्या वचनामुळे. कशामुळं, देवाच्या. आता लोक सेवकाचा अपमान का करतात, कशामुळं, काय वाचलं तुम्ही, देवाच्या वचना, देवाच्या मुळामध्ये एखाद्या सेवकाबद्दल लोकांच्या अंतःकरणामध्ये घृणा, तिरस्कार निर्माण होण्याचं कारण काय, देवाचं वचन. योहानाचं शिरच्छेद होण्याचं कारण काय, देवाचं वचन. म्हणजे देवाचं वचन जर प्रभावीपणे लोकांच्या जीवनामध्ये गेलं तर लोकांना असं वाटतं की त्यानं आमचं पाप दाखवलं. आणि मुळामध्ये सेवकाचं काम पाप दाखवणं. सेवक जर त्यांनी पापच दाखवलं नाही तर तो सेवक होण्याच्या लायकच नाहीये.
आणि सेवकानं जर पाप दाखवलं नाही तर लोकांमध्ये शुद्धता येणार कशी? लोक कसे स्वर्गामध्ये जाणार आहे? स्वर्ग जो आहे तो शुद्ध लोकांसाठी आहे. स्वर्ग शुद्ध आहे, पवित्र आहे. आणि त्या पवित्र जीवनामध्ये सेवकाने लोकांना नेण्यासाठी पराकष्ट केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि तो देवाचं वचन लोकांना समजावून सांगत असताना इकडं काय म्हटलं? या लोकांनी त्याचा अपमान केला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जितके लोक युट्यूबवरून माझं देवाचं वचन ऐकत आहे, तुम्ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, सेवकाचा अपमान हे जे लोक करतात त्याच्या संबंधानं शास्त्र सांगतं, हे लोक कोकऱ्याच्या लग्नाच्या निमंत्रणासाठी लायक नाहीत, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं, निमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणजे काय? सेवकाचा अपमान केला, सेवकाला धरलं आणि मारलं. आणि तुम्हाला सांगतो, 5वा शिक्का फोडला. तो शिक्का कोणासाठी होता? कोणासाठी होता 5वा शिक्का फोडला? काय त्याचं 5वा शिक्का त्याने फोडला? 5वा शिक्का फोडला तेव्हा हा. मी वेदीखाली आत्मे पाहिले. हा. ते आत्मे हा. देवाच्या वचनामुळे हा. व त्यांनी जी साक्ष दिली होती साक्ष दिली होती तिच्यामुळे त्याच्यामुळं जीवे मारलेल्या लोकांचे होते. जीवे मारलेले लोकांचे होते. हा. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, ओरडून म्हणाले, हे स्वामी, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. पवित्र व सत्य आहेस. तू कोटपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार आहेस. आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा. बस या सेवकाचे आत्मे हा 5वा शिक्का फोडण्यामाग, प्रगटीकरणाच्या पुस्तकात 5वा शिक्का फोडण्यामाग हेतू काय होता देवाचा? त्याच्या सेवकानं केलेल्या सेवेचं प्रतिफळ त्यांना द्यावं. लक्षात घ्या, सेवा करत असताना तुम्ही पण या गोष्टी ध्यानात ठेवा. जेव्हा सेवा करत असताना सेवकांचा अपमान, जेव्हा एखाद्या सेवकाचा अपमान होतो, जेव्हा एखाद्या पालकाचा अपमान होतो, जेव्हा एक सेवक मनोभावे सेवा करत असतो आणि त्या सेवकाचा अपमान इकडं या सेवकाचे आत्मे ओरडत असतात. लक्षात ठेवा, तो जरी स्पष्ट बोलत नसला तरी त्याचा आत्मा विवळत असतो आणि त्याच्या आत्म्याच्या बद्दलचा दंड देव आत्मा त्याला विचारत असतो की कुठपर्यंत न्याय करणार नाही. हे तुम्हाला मी का सांगतो? कारण त्याच्या खालच्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं, मला असं वाटतं की 22वा अध्याय आणि 5वं वचन वाचा परत एकदा. मत्त्याचं शुभ. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. ती जीवे मारलं. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून घातक्यांचा नाश केला. ऐका, जेव्हा या राजाच्या सेवकाचा लोकांनी अपमान केला तर राजाला काय आला? राग आला. ऐका, असं समजूच नका. एक प्रीचर, एक सेवक सेवा करत असताना त्याच्याविषयी तुमच्या मनातल्या भावना, या भावनेविषयी देवाला काही वाटत नाही ही कल्पना पण तुम्ही करू नका. बरं का. तुमच्या डोक्यात त्या कल्पना असतील तर त्या काढून टाका. बायबल सांगतं की देव आपल्या सेवकावर मनोभावे प्रेम करत असतो. का माहिती का? त्याला माहितीये हा सेवक माझी सेवा करत आहे. आणि सेवा ही गोष्ट एवढी सोपी नसती. सगळं सोपं आहे. बिझनेस करणं सोपं आहे, पडलेला बिझनेस उभा करणं पण सोपं आहे, पैसा कमवणं सोपं आहे, सगळं सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर तुम्हाला शिक्षण घेणं पण सोपं आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. आता तर अशी परिस्थिती की त्याला तुम्ही कुठं जर म्हटलं ना 9वी नापास आहे आणि 10वी पास करून द्या, 1.5-2 लाख रुपये दिले ते पण तुम्ही पास व्हाल, तेही सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. जॉबला जायचंय कुठं, तुमच्याकडे काही नसली कॅटेगरी 15-20 लाख रुपये द्या, तुम्हाला तिथं जॉब मिळेल. मेडिकलला जायचंय, मेडिकलला मिळत नाही, 50-60 लाख रुपये द्या, 1 कोटी रुपये द्या. डॉक्टर पण काय तुम्हाला माहित पण नाही, सुई कशी धरायची, धागा कसा लावायचा, मेडिसिन कशी द्यायची, आणि असे डॉक्टर पण आहेत, आहे की नाही योगेश? मग तो हसला म्हणजे मला कळलं आहे तिथं कुठून तिथं. हे सगळं आहे, हे सगळं जगात पॉसिबल आहे. सेवा करणं पॉसिबल नाही. सेवा करणं देवाची पॉसिबल नाही. या सेवेसाठी समर्पण लागतं, या सेवेसाठी उभं राहावं लागतं, या सेवेसाठी त्याग करावा लागतो, किंमत चुकवावी लागते, अश्रू गाळावे लागतात, लढावं लागतं, युद्ध करावं लागतं. आणि हे सगळं करत असताना
प्रभू त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या असणाऱ्या युद्धाला देव जवळून पाहत असतो. आणि मग तो म्हटला, मी माझा सेवक पाठवला आणि या सेवका संबंधानं जेव्हा त्याचा अपमान होतो, बायबल सांगतं राजा रागवला. आता बघा, निमंत्रण सगळ्याला होतं. काय वाचा बरं ते वचन? मग तो आपल्या दासास नाही म्हणा- ते निमंत्रणचं मग तो आपल्या 12 दास- होतं. हा. लग्नाची तयारी खरी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. काय म्हटलं होतं? लग्नाची तयारी आहे खरी, प्रिपरेशन झालंय, सगळं तयारी आहे, पण तो आमंत्रित लायकीचे नाही. कोण लायकीचे नाहीत? सेवकाचा, कारण एकदम डोक्यात तळायचं पक्क. सेवकाचा अपमान करणारे बायबलमध्ये लिहिलंय का नाही? बायबलच्या बाहेरचं आहे. आता मला सांगू द्या, ज्याही मंडळांमध्ये लोक आहेत, देवानं दिलेला सेवक हा देवानं विचारपूर्वक प्रत्येक मंडळीला दिलेला आहे. प्रत्येक मंडळीला, कुणाला 30%, कुणाला 60%, कुणाला 100%. ज्याला जेवढं दिलं तेवढंच तो काम करणार ना. पुन्हा मी तुम्हाला सांगेन, कंपॅरिझन कुठल्या सेवकाबरोबर कुठल्या सेवकाची पण नाही व्हायला पाहिजे, कधीच नाही व्हायला पाहिजे त्याची. बऱ्याच मंडळांमध्ये जर बघितलं ना, ते एकमेकाशी नाही, तुमचा पाळक जास्त पॉवरफुल, आमचा पाळक कमी पॉवरफुल नाही. ज्यानं दिलं, आता मला या ठिकाणामध्ये काही याच्यामध्ये वाजवणारे आहेत लेकरं, मग त्यांना नाही वाजवायला मिळत. ज्याला वाजवायला मिळतं ना, तर तो वाजवायला मिळताना त्या व्यक्तीच्या पात्रतेप्रमाणे प्रभू त्याला उभं करत असतो ना. त्याला माहिती, मला माहिती की तो वाजवणारा कोण आहे, कसं त्याच्यात टॅलेंट्स आहे, आणि गाणारा कोण आहे, त्याच्यात काय टॅलेंट्स आहे, लिडिंग करणारा काय, त्याच्यात काय टॅलेंट्स आहे. म्हणजे मी टॅलेंट प्रमाणे प्रत्येकाला उभं करत असतो. प्रत्येक काम सुद्धा माझ्याकडे वाटत असताना मला माहिती की त्याची ॲबिलिटी काय, कपॅसिटी काय, कशा पद्धतीने काम करू शकतो ते मला माहिती आहे. आणि त्या पद्धतीनं मी विचार करत नाही की या व्यक्तीला आणि ते देत असताना याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. मला माहिती त्याची ॲबिलिटी येते. तसं देव सुद्धा एका सेवकाला उभं करत असताना तो पाहत असतो याची कुवत आहे, आणि जेवढी कुवत आहे तेवढंच काम देव देतो. असं नाही करणार की त्याची कुवत कमी त्याला भरमसाठ देणार आहे. तो देव आहे हो. मग तो आता मला माझ्याकडनं महाराष्ट्रात काम करून घ्यायचंय म्हणजे काय बिरेंग सारखी पॉवर नाही मला देणार. त्याला माहिती महाराष्ट्र किती मर्यादित आहे त्याला, आणि त्या पद्धतीनं मला तो देणार आहे. दिनाकरनची पॉवर वेगळी. मग मी दिनाकरनशी माझे कंपॅरिझन करून, किंवा तुम्ही माझी कंपॅरिझन दिनाकरनशी करून तुम्ही देवाचं महत्व नाही कमी करू शकत. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का? सेवकाचा अपमान म्हणजे कशा पद्धतीनं, ज्याला देवानं जी सेवा दिली ती सेवा सन्मानित सेवा आहे, आणि त्या सेवेचा सन्मान करून सेवकाला मरेपर्यंत सन्मानित करणं म्हणजे तुम्ही लग्नासाठी पात्र लोक आहात, म्हणजे तुम्ही बोलावलेल्या लोकांसाठी पात्र लोक आहात. ज्या मंडळीत तुम्हाला प्रभूनं ठेवलं त्या मंडळीमध्ये त्या सेवकाच्या बरोबर उभं राहून खांद्याला खांदा लावून देवाचं काम पुढे नेणं, हेच काम तुमच्याकडनं करणं म्हणजे तुम्ही त्या निमंत्रणासाठी लायक आहात. इतकं सोपं आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांना असं वाटतं की नाही, या सेवक आम्हाला देवानं सेवक बदलायला पाहिजे. देव सेवक बदलत नसतो, देव सेवक मारून टाकत असतो. ऐका बरं का, काय नियम आहे देवाचा ते मी तुम्हाला सांगतो. एलिया गेल्याशिवाय अलिशा आला नाही. अलिशामध्ये पॉवर होती. ऐका बरं का, एलिया गेला आणि लगेच एलियाच्या झग्याला त्यानं त्या यार्देनेवरती मारलं आणि यार्देन दुभांगली. मग आता विचार करा, लगेच एका तासात झालं ते पॉसिबल आहे ते. इकडं एलिया वर गेला, त्यांनी झगा पाठवला, अलिशानं घेतला, यार्देनेवरती मारला, यार्देन दुभांगली. एलियानं जाता जाता शेवटचा चमत्कार केला. यानं तर सुरुवातीलाच पहिला चमत्कार केला. म्हणजे त्याच्यात ती पॉवर होती, परंतु त्याला एलिया जाणं गरजेचं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक सेवक एका मंडळीमध्ये, जे लोक ऐकत आहेत वेगवेगळ्या मंडळांमध्ये, तुमचा सेवक मरेपर्यंत त्या मंडळीमध्ये असावा ही तुमची धारणा असली पाहिजे. म्हणजे तुम्ही सेवकाचा सन्मान करत आहात. त्यानंतर त्याची खालची 4थं वचन, तरी 7वं वचन, 7वं. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला. काय शब्द वापरला हो? घातक्यांचा नाश केला. काय कोण घातकी? तेव्हा त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला. त्याच्या आधीच आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्याचा अपमान केला व त्यास जीवे मारिले.
तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला. काय शब्द वापरला हो? घातक्या कुणाला? सेवकाचा अपमान करणाऱ्यासाठी शब्द काय वापरला? घातकी. बघा, निमंत्रण सगळ्याला होतं, पण निमंत्रित लायकीचे नव्हते. आणि शास्त्र काय सांगतं? सेवकाचा अपमान करणाऱ्या लोकांना परमेश्वरानं काय उपमा दिली? घातकी. आता निमंत्रण नाकारलेल्यांचा नाश अटळ आहे. काय लिहिले वाचा? आपले सैनिक पाठवून हा? त्या घातक्यांचा नाश केला हा? व त्यांचं नगर जाळून टाकले. कोणाला? लायकीचे नसलेले लोक ज्यांना निमंत्रण आलं. ऐका बरं का, तुम्ही विचार करत आहात तुमच्या परिवाराचा, तुम्ही विचार करत आहात तुमच्या नोकरीचा, तुम्ही विचार करत आहात तुमचा स्वतःचा, पण बायबल सांगतं जर निमंत्रण तुमच्याकडे आलं, निमंत्रण म्हणजे देवाचं वचन. ऐका, आज सकाळी तुमच्याकडे देवाचं वचन आलं, दर रविवारी तुमच्याकडे देवाचं वचन येतं, वेगवेगळ्या माध्यमातून देवाचं वचन तुमच्याकडे येतं. आणि देवाचं वचन साधारण समजू नका. देवाच्या वचनासमोर तुम्ही जात असताना या वचनासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करणं फार गरजेचं आहे. का देऊ नाही का? आहे तसं जीवन तुमच्यासाठी एका धोक्याच्या वळणावर येऊन ठेवलेलं आहे. देवाचं वचन जितकं कॅज्युअली तुम्ही त्याच्याकडे पाहतात तेवढं कॅज्युअल नाही. याला लिव्हिंग वर्ड, जिवंत वचन म्हटलेलं आहे. जिवंत वचन म्हणजे हे जसं तेव्हा घडतं तसं आजही घडतं. आज आमच्या शहराला जर वाचवायचं असेल तर या शहराला वाचवण्यासाठी देवाचं वचन स्वीकारणाऱ्या लोकांची गरज आहे, निमंत्रण स्वीकारणाऱ्या लोकांची गरज आहे. शेवटचा मुद्दा 22 अध्याय 8 ते 10 वचन. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. आता बघा काय केलं त्यानं? तो निमंत्रित लायकीचे नाही, मग कोणाला बोलव? चव्हाट्यावर जाऊन. ऐकावर का? जर ज्यांना देवाचं वचनासाठी बोलवलं, ज्यांच्यापर्यंत देवाचं वचन आलं, ज्यांच्यापर्यंत संदेश आला, आणि तो म्हणतो ते ऐकत नाही, ते बदलत नाही, मग तो काय म्हणला? जा रस्त्यावरती जा आणि जेवढे असतील तेवढ्याला घेऊन ये. तरी कॅटेगरी नाही ठेवले बरं का. चांगलेच लोक घेऊन या, व्यवस्थित घेऊन, असं नाही सांगितलं. जाताना बघा चांगल्या चांगल्या घरांमध्ये घुसा, चांगले स्टँडर्ड घेऊन द्या. उगाच कसले बुजगावणे आणू नका. ते बत्ताना बसायची शिस्त तर कळू द्या. कसं तुझा हे नाही ऐकत, जा रस्त्यावर. आणि नाही का, जेव्हा तुम्ही बदलणार नाही तेव्हा देव झुंडीच्या झुंडी लोक बदलेल. झुंडी बदलतील बरं का. जेव्हा आम्ही बदलत नाही तेव्हा देव असे लोक पाठवतो, असे लोक येतात की त्या लोकांमध्ये तुम्ही स्वतःची ओळख पण विसरून जाल. आता विचार करा, ज्यांना निमंत्रण दिलं त्यांचं नाव गाव काय पत्ताच गायब झाला ना. कोणाला निमंत्रण दिलं तेच माहित नाही. आता आल्या झुंडी. वाचा. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आता काय होतं माहिती का? तो बोलवलं पुष्कळ, ते नाही आले आणि जा रस्त्यावरचे घेऊन या. आता बघा, राजाला फक्त मांडवातल्या लोकांची त्याला इंटरेस्ट आहे. त्याला ते कोण आलं, सूट घातलाय, बूट घातलाय, टाय घातलाय आणि काय घातलाय, तो ते सूट देणं माझं काम आहे, तुम्ही फक्त घेऊन या. त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे घर होतं, त्यांच्याकडे शेती होती, त्याच्याकडे बायको होती, त्याच्याकडे लग्न सगळं होतं. आता बघा, ज्यांना बोलवलं त्यांच्याकडे शेत होतं की नाही, व्यापार होता का नाही, लग्न झालं होतं का नाही,
म्हणजे यांच्याकडे सगळे लग्न झालंय, व्यापार आहे सगळं. आता इकडं जे आहेत ना त्यांचं लग्न झालं का माहित नाही, त्यांच्याकडे व्यापार आहे का माहित नाही, त्यांच्याकडे कपडे पण नव्हते. म्हटलं घेऊन या सगळ्यांना. ऐका, क्लायमॅक्स काय आहे? ज्यांना बोलवलं ते आले नाहीत, त्यांची नगरं जाळली. नीट आहे का? ज्यांना बोलवलं ते आले नाहीत, अपमान केला, त्यांची नगरं जाळली. आणि ज्यांची नगरं, त्यांची घरदारं, त्यांचे कुटुंब जळालं होतं, त्यांना बोलवलं आणि राजानं त्या सगळ्याला सन्मान दिला. जेव्हा अपात्र निमंत्रित येतात त्या राजा त्यांना पात्र बनवून लग्नातल्या मेजवानीचा आनंद उपभोगत असतो. म्हणून लक्षात ठेवा, आपली पात्रता निर्माण करा. आज सकाळी तुमच्याकडे पात्रता नसेल, परंतु बायबल सांगतं त्यानं बरे आणि वाईट, काय शब्द वापरला? असं बरं. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले. कोणाला बोलवायचंय? बोला की. बरे पण आणि आम्ही चालत बसतो, हे नको ते नको ते नको ते नको. पण याने काय म्हटलं? सगळेच घेऊन या. जे आता बरे आहेत ते वाईट बनतात आणि वाईट आहेत ते बरे बनतात. पहिला तो आणि शेवटला तो. कसं काय होतं? पहिला तो शेवटला आणि शेवटला तो पहिला. जे बरे आहेत ते वाईट बनतात आणि वाईट आहे ते बरे बनतात. देवाचं काम असते, जो पहिला आहे तो शेवटला, शेवटला तो पहिला. म्हणून लक्षात ठेवा, जेवढे येतील तेवढे येऊ द्या आणि आलेल्या सगळ्याला मेजवानीचा आनंद उपभोगू द्या. हेच लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत आहे. आणि म्हणून म्हटलं निमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून त्यानं काय केलं? लग्नाची तयारी झाली खरी, पण निमंत्रित लायकीचे नव्हते. आज सकाळी हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, माझी धारणा काय? मी कशा पद्धतीने माझ्या जीवनाची तयारी करत आहोत? आणि आज जर माझ्याकडं प्रभूचं लक्ष केलं, जसं त्याने आता वाचावर मंडपामध्ये, मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत गेला. आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस, एक निमंत्रित, त्याच्या दृष्टीस पडला. आता राजा आतमध्ये आला, त्याने सगळ्याला बघितलं. आज सकाळी पण तो सगळ्याला बघेल. सगळेजण बसलेत माझ्यापासून, मला बघितलं हा छान प्रीचिंग करतो, पण आतमध्ये बघणार. प्रीचिंगच्या पाठीमागचं वस्त्र कसं आहे? वस्त्र बघणार ना तो माझं, प्रीचिंग नाही बघणार. मी काय खातोय ते नाही बघणार, नाही का? मी खातो खूप चांगलं, इतकं छान बोलायला शब्द खूप ओळख करताना ते इथे आलते आमदार व्हायचं, त्यांना ते आले बसले. मग तो ओळख करून सांग, हे महाराष्ट्रातले मोठं व्यक्तिमत्व आहे आणि यांची मराठी एवढी भारी आहे. आता माझी मोठी मराठी कसली, हे सगळं झालं त्यांच्यावर प्रभाव टाकणार. त्याच्यावर प्रभाव टाकणार फक्त वस्त्र. प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय 8 वचन वाचा बरं. 19. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. म्हणजे लग्नाच्या मेजवानीमध्ये असणारा पोशाख काय हो? कसली कृत्ये? म्हणजे तुम्ही जेव्हा लग्नाला येता, मेजवानीला येता, त्यास तुमची कृत्य, तुम्ही ज्या पद्धतीचं कृत्य करणार आहे, तुमचं वर्तन हेच तुमचं आणि पोशाख असणार आहे. तुमचं वर्तन पाहणार आहे. लग्नाच्या मेजवानीमध्ये वर्तन पाहणार आहे. बायबल किती मोठं नाही पाहणार, किती भारी गातात ते नाही पाहणार, किती भारी प्रीचिंग करतो ते नाही पाहणार. कोणत्याच गोष्टी पाहिलं जाणार नाही. काय पाहिलं जाणार आहे? नीतिकृत्य. लक्षात ठेवा, तुमचं नीतिमत्व टाळू देऊ नका. धार्मिकतेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष लागता कामा नये. माझी धार्मिकता देव पाहतो. परमेश्वर तुमची धार्मिकताच पाहणार आहे, बाकी काहीच पाहणार नाही. म्हणून लायक बनण्यासाठी मला धार्मिक बनणं गरजेचं आहे. धार्मिक बना. तर धार्मिकता तुम्ही सोडली ना, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी शून्य बनून जातात. जर माझ्याकडे धार्मिकता नसेल ना, माझ्या प्रीचिंगची धार सुद्धा काही उपयोगाची नाही. काही नाही माझ्या प्रीचिंगचा फायदा. धार्मिकता मला सांभाळावीच लागते. धार्मिकता हे प्रभूला अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे. म्हणून त्यानं पाहिलं तिथं या व्यक्तीला पोशाख नव्हता. आणि आज सुद्धा प्रभू तुमच्याकडे फक्त धार्मिकताच बघत आहे बरं का.
दुसरं काहीच बघणार नाही तुमच्यामध्ये. आणि धार्मिकता या शब्दाचा अर्थ काय माहिती का? धार्मिकता जे याच्यात लिहिलं तेच धार्मिक आहे. हे सांगितलं याच्यातलं पाळलं म्हणजे तुम्ही धार्मिक आहात. तुमची व्यक्तिगत धार्मिकता नाही. त्या माणसाचा स्वतःचा पोशाख होता, तो काही बिना पोशाखाचा नाही आला. त्याच्याकडे वस्त्र होतं पण त्याला त्याचं वस्त्र नको आहे, राजाला स्वतःचं वस्त्र आहे. लक्षात ठेवा, देवानं हे धार्मिकतेचं वस्त्र आमच्या हातामध्ये दिलं. याच्यातलं तपासलं जाणार. तुमचं पर्सनल जे आहे ते बाजूला ठेवा आणि प्रभूनं दिलं ते स्वीकारा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे पण बंद करू. आपल्या माना पण चुकी आपली मस्तक. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आहे. आज सकाळी पुन्हा एकदा आपल्या स्वतःचा बारकाईने विचार मला करायचा. लग्नाचं निमंत्रण सगळ्याला होतं पण निमंत्रित लायकीचे नव्हते. हा किती मोठा विरोधाभास आहे. आज दुपारी प्रभू आमच्या सगळ्यांना बोलवत आहे. आम्ही त्या निमंत्रणाचा स्वीकार केला खरा, पण तू पात्रते संबंधाने विचार केला का? माझ्यामध्ये ती पात्रता का येत नाही? किती संकुचित धार्मिक जीवन आम्ही जगत. जर प्रभूने आमच्याकडे पाहिलं तर खरंच मेजवानीला तो आम्हाला बसू देईल का, आज याचा विचार करणं गरजेचं आहे. परिपूर्ण आत्मिक जीवन, 100% प्रभूला समर्पित जीवन हे वचनानुसारच जगावं लागणार. ते खरं नीतिमत्व आहे. व्यक्तिगत धार्मिकता, व्यक्तिगत माझ्या स्वतःचं धार्मिकतेचं मत आज मला पुसून टाकणं गरजेचं आहे. जेव्हा तो उभा राहील त्यावेळेस त्याचं वस्त्र तुमच्या अंगात आहे का हे पाहणार. हे देवा, हे अनुग्रहकारी राजा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो. व्यक्तिगतरित्या पुन्हा एकदा आज आम्हाला तू पश्चाताप करण्यासाठी आणि स्वतःविषयीचा विचार करण्यासाठी तू भाग पाडतोय. आम्ही स्वतःला एक धार्मिकतेची मर्यादा घालून दिलेली आहे. माझं मन मला सांगतं म्हणून मी धार्मिक आहे. परंतु जेव्हा तू पाहशील त्यास आमची धार्मिकता मलिन चिंधीसारखी दिसणार. डाग आलेली वस्त्र, आमची नीतीची कृत्य जे आम्हाला सांगतात तू योग्य आहे, जेव्हा तुझ्याकडे पाहू त्यास आम्ही अयोग्य ठरणार आहोत. लायकीचे निमंत्रण आम्हाला बनवते. किती मोठं पाचारण, किती मोठं कॉलिंग, किती मोठं निमंत्रण आम्हाला मिळालं. आम्ही कधीच विचार केला. मेजवानीकडे दुर्लक्ष करून जे आमच्या हातातून निसटून चाललंय त्याकडे आम्ही कधीच लक्ष दिलं नाही. मर्यादेच्या पलीकडे आम्हाला घेऊन चाललं, लिमिटच्या बाहेर मला घेऊन चालतो. आज बरेच लोक बाहेरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत. लग्नाच्या मेजवानीचं निमंत्रण त्यांना आहे. जाताना जसं देवाचं वचन ऐकलं तसं त्यांच्या मंडळीमध्ये, त्यांच्या परिवारामध्ये बदल होते. मंडळांसाठी मी प्रार्थना करते. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक मंडळांमध्ये हा संदेश जाईल. त्या लोकांना त्यांच्या मंडळीमध्ये असणाऱ्या चुकांची जाणीव होऊ दे आणि प्रभू कशा पद्धतीने आत्मिक जीवन जगावं, आत्मिक लढा आम्ही लढावा याविषयीचं मार्गदर्शन त्यांना तू कर. सेवक त्यांच्याबरोबर सेवा करत आहे, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सेवा करा. आणि जगामध्ये सेवकाचे आत्मे ओरडत आहेत, रडत आहेत. काही जेलमध्ये आहेत, काही रक्तपात होऊन त्यांचंही रक्त ओरडत आहे, काही अपमानित होऊन त्यांनी सेवा सोडलेल्या आहेत, काही सेवा सोडण्याच्या विचारामध्ये आहेत, काहींना सेवा कठीण चाललेली. अशा सगळ्यांची आठवण करतो. लोकांचे विचार बदलून जाते.
त्यांच्या मनाचं परिवर्तन कर. नगर उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. त्यांची घरं, त्यांचे परिवार, या सर्वांवरती तुझा अनुग्रह असावा म्हणून सेवकाच्या मुखात निघणाऱ्या शब्दाचा त्यांनी सन्मान करावा, यासाठी सर्व मंडळांचा ताबा घे. तुझ्या लोकांना बोध कर. ज्यांचं बांधकाम जे झपाट्यानं पुढे चाललेले आहेत, कामगार आपल्या हातामध्ये, पुन्हा काम सुरू होईल, त्या वेगाने पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर वरती आराधनेसाठी मी एकत्र जमावं, यासाठी तू सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तरुण आलेले लोक आशीर्वादित कर. त्यांच्या बरोबर तुला सन्मान, तुला गौरव, तुला महिमा दे. येशूच्या नावातली प्रार्थना विनंती केली म्हणून आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ. आमेन.